नमस्कार मित्रांनो, मेक मी लर्नर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. जे की आपण इलेक्ट्रिकल मशीनची सिरीज सुरू केली होती, त्याच्यामध्ये हा आपला एक शेवटचा टॉपिक राहिला होता, जो की ट्रान्सफॉर्मर आणि इंडक्शन मशीनवरचा. याच्यामध्ये आज आपण ट्रान्सफॉर्मर, सिंगल फेज इंडक्शन मशीन आणि 3 फेज इंडक्शन मशीन एक प्रिसाईज वेमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे आपलं फायनल रिव्हिजन लेक्चर असणार आहे, जे की इलेक्ट्रिकल मशीनच्या टॉपिकमधलं. तर याच्यामध्ये आपण जे काही व्हेरियस पॉईंट इन्क्लूड केले ते एक्झामच्या दृष्टीनं जे काही इम्पॉर्टंट आहेत तेच पॉईंट आपण घेतलेले आहेत आणि एक प्रिसाईज वेमध्ये आपण सगळे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण सुरू करूयात. याच्यामध्ये आपण सुरुवातीला ट्रान्सफॉर्मर पाहणार आहे. तर आपल्याला माहिती आहे की EMF कॅन बी इंड्यूस E इक्वल टू BLV. आपण मशीनमध्ये पण पाहिलं होतं. त्याच्यामध्ये B काय फ्लक्स आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, L काय लेंथ ऑफ द ॲक्टिव्ह कंडक्टर, V इज द व्हेलॉसिटी. तर हे जे काय ते हे BLVनं जे होणार आहे ते डायनॅमिकली इंड्यूस EMF आहे. याच्यामध्ये काय रिलेटिव्ह आपलं जे काय ते स्पेस व्हेरिएशन होत असते, त्याच्यामुळे याच्या थ्रू जे EMF तयार होणार आहे त्याला रिलेटिव्ह स्पेस व्हेरिएशन आपण तयार करणार. यालाच काय म्हणणार आहे आपण, जे काय डायनॅमिकली इंड्यूस EMF म्हणणार. आणि आता जे काय डायरेक्शन आहे आपण हे फ्लेमिंग राईट हँड रूलनं फाइंड आउट करू शकतो. आणि जर ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत पाहायला झालं तर ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत थोडीशी ॲक्शन वेगळी होती. याच्यामध्ये काय होणार आहे, स्टॅटिकली EMF इंड्यूस होते. आणि हे कशामुळे तर रिलेटिव्ह टाईम व्हेरिएशनमुळे. याच्यामध्ये काय मशीनमध्ये स्पेस व्हेरिएशनमुळे, याच्यामध्ये काय होतं रिलेटिव्ह टाईम व्हेरिएशनमध्ये. म्हणजे आपल्याला एक तर काय फ्लक्सनं कंडक्टर कट केला पाहिजे किंवा कंडक्टरनं फ्लक्स कट केला पाहिजे, दोन्हीपैकी एक ॲक्शन रिक्वायर असते. तर आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये काय करतो, जे काय फ्लक्स आहे तो आपला कंडक्टर कट करतो, त्याच्यामुळे आपण काय रिलेटिव्ह टाईम व्हेरिएशन म्हणतो याच्यामध्ये. त्यामुळे हे जे काय डायरेक्शन आहे याचं स्टॅटिकली इंड्यूस EMF हे आपण लेन्झ लॉनं फाइंड करतो. म्हणजे लेन्झ लॉ काय, E इक्वल टू मायनस एन dy/dt. हा याच्यामधले मायनस काय दाखवतो, तर जो काय अपोजिशन आहे फ्लक्स लावणारं ते दाखवतो याच्यामधला मायनस साईन. म्हणजे काय स्टॅटिकली EMF इंड्यूस इज ऑलवेज अपोजिट द चेंज इन फ्लक्स. त्याच्यानंतर इन ट्रान्सफॉर्मर 2 टाइम्स लेन्झ लॉ सॅटिस्फाईड. आपल्याला जे काही ट्रान्सफॉर्मर 2 टाइम लेन्झ लॉ सॅटिस्फाईड झाल्यामुळे आपल्याला काय होणार, टोटल जे काही फेज शिफ्ट आहे ते आपल्याला 180 डिग्री फेज शिफ्ट भेटते ट्रान्सफॉर्मरमध्ये. हे झालं याच्यामधलं जे काही आपलं कसा EMF इंड्यूस होईल त्याच्या बाबतीत. त्याच्यानंतर जे काही CRGO स्टील आपण कशासाठी वापरतोय ट्रान्सफॉर्मरमध्ये, का कारण त्याचं BCC स्ट्रक्चर असते, बॉडी सेंटर क्युबिक स्ट्रक्चर. तर या स्ट्रक्चरला काय होते, याचे जे एजेस असतात, एजेसच्या अलॉंग आपली काय हायेस्ट परमेबिलिटी असते, जे की फ्लक्सला आपल्या असिस्ट करते सेटअप व्हायला. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, जे काय BCC स्ट्रक्चर आहे CRGO स्टीलमध्ये असल्यामुळे आपण ते वापरणार याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये. मग जे काही हिसिंग नॉईज तयार होते ट्रान्सफॉर्मर ते कशामुळे होते, लक्षात घ्यायचं. जे काय आपली फ्रिक्वेन्सी असते ट्रान्सफॉर्मरची, जे काय आपल्याला माहिती आहे 20 मिलीसेकंडच्या एका ओममध्ये एकदा प्लस एकदा मायनस ॲट अ टाईम चेंज होत असते प्रत्येक 10 मिलीसेकंडला. तर काय होणार, एकदा फ्लक्स सेटअप झाल्याच्या नंतर परत तेच काय होणार, प्लस मायनस असे चेंज होत राहणार. तर चेंज होत असताना काय होणार आहे की जे काही ट्रान्सफॉर्मरमध्ये म्हणजे कोरचं आहे त्याचं कॉन्ट्रॅक्शन होते ज्यावेळेस रिलीज झाल्याच्या नंतर, म्हणजे मायनसला प्लस गेल्याच्या नंतर पुन्हा प्लसला आल्याच्या नंतर प्लस काय होणार आहे, तो एक्सपांड होणार आहे. तर असं पर्टिक्युलर टाईमला होत असल्यामुळे त्याची हिसिंग नॉईज ट्रान्सफॉर्मरमध्ये तयार होती. तर मग ती काय नॉईजची फ्रिक्वेन्सी आपली 100 हर्ट्झपर्यंत जाते. तर ती आपली ऑडिओबल रेंज जी की आहे 20 हर्ट्झ टू 20 किलोहर्ट्झ याच्यामध्ये आल्यामुळे आपल्याला काय होती, ती फ्रिक्वेन्सी ऐकायला येते. मग ही जर आपल्याला काय करायचं असेल, जे काही हिसिंग नॉईज जर कमी करायची असेल तर आपण काय करतो, जे काही त्याचं स्टॅकिंग केली असते कोरची त्याला आपण नट बोल्टनं एकदम फिट करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून काय होणार आहे की असं जे काही कॉन्ट्रॅप्शन आणि जे काही रिलीज व्हायला ज्यावेळेस ट्रान्सफॉर्मर प्लग सेटअप झाल्याच्या नंतर त्यावेळेस काय होणार आहे की जे काही नॉईज तयार होते ती कमी नॉईज तयार व्हायला पाहिजे याच्यासाठी. त्यानंतर जे काही ट्रान्सफॉर्मरमधल्या जे काही कॉईल असतात ते एकतर सबट्रॅक्टिव्ह किंवा ॲडिटिव्ह या दोन याच्यामध्ये पोलॅरिटीमध्ये कनेक्ट केले असतात. तर आता एकदा ट्रान्सफॉर्मर कन्स्ट्रक्ट झाल्याच्या नंतर आपल्याला माहीत नाही नेमके ॲडिटिव्ह आहेत का सबट्रॅक्टिव्ह. त्याच्यासाठी मग आपण काय केलं आहे की डॉट कन्व्हेन्शन ही एक मेथड तयार केली की मग त्याच्या थ्रू आपण काय कॉईल ॲडिटिव्ह आहेत का सबट्रॅक्टिव्ह हे फाइंड आउट करतो. आता फॉर एक्झाम्पल इथं पहिल्यांदा डॉटमध्ये करंट एंटर झाला आहे आणि नंतर कॉईलमध्ये गेला आहे. इथं पण डॉटमध्ये पहिल्यांदा एंटर झाला आहे नंतर कॉईलमध्ये. मग याला काय म्हणणार आहे आपण, ॲडिटिव्ह म्हणणार आहे. याच्यामध्ये काय होणार आहे, फ्लक्स ॲड होणार आहेत, म्हणजे ∅1 + ∅2 अशी कंडिशन तयार होणार याच्यामध्ये काय पहिल्यांदा कॉईलमध्ये गेला आहे नंतर डॉटमध्ये गेला आहे. आणि इथं पण काय, इथं पहिल्यांदा डॉटमध्ये नंतर कॉईलमध्ये रिव्हर्स झाले. त्याच्या इथं काय होणार आहे, फ्लक्स ∅1 - ∅2 याचं इथं काय होणार आहे, सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी तयार होणार आहे फ्लक्सची. तर असं हे फक्त एक कन्व्हेन्शन आहे. कन्व्हेन्शनद्वारे आपण फक्त ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करतो त्यासाठी इझी जावं याच्यासाठी आपण हे डॉट कन्व्हेन्शन फॉलो करायचं. त्याच्यानंतर जे काही ट्रान्सफॉर्मर आहे याला जर मॅथमॅटिकल मॉडेलमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर आपण कसं करू शकतो, तर हे जे काय आहे तर 2 पोर्ट 4 टर्मिनल डिव्हाइस आहे ट्रान्सफॉर्मर आपली. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, जे काय याला ABCD मॉडेलमध्ये कन्वर्ट करणार. मग ABCD मॉडेलमध्ये जर कन्वर्ट केलं ट्रान्सफॉर्मरला तर ABCD जे काय पॅरामीटर तयार होतात, A = N1/N2 म्हणजे प्रायमरी टर्न डिवाइड बाय सेकंडरी टर्न. B तर 0 येणार, C 0 येणार आणि D काय येणार आहे, सेकंडरी टर्न अपॉन प्रायमरी टर्न. हे जे काय ते ट्रान्सफॉर्मरचं ज्यावेळेस ABCD मॉडेल तयार होते त्याच्यामध्ये फक्त A आणि D हे पॅरामीटर 2 भेटतात. एक आहे N1/N2 आणि D आहे N2/N1. याच्यानंतर आपला ट्रान्सफॉर्मरचा पुढचा पार्ट बघूया. पुढं आपण आता बघूया EMF इक्वेशन अँड ED करंट आणि हिस्टोरिसिस लॉस कसे होतात ट्रान्सफॉर्मरमध्ये. तर पहिल्यांदा काय आपण जे काही EMF इक्वेशन फॉर द प्रायमरी घेतलं 4.44 ABM F N1. म्हणजे आता हे जर इक्वेशन आपण 3 फेजसाठी म्हणलो तर हे जे टर्न असतात आपण फक्त काय करतो पर फेज घेत असतो आणि EMF पर फेज म्हणतो. सिंगल फेजला आणि 3 फेजला सेम येते, फक्त पर फेज टर्न आणि पर फेज जे काही EMF इंड्यूस होते आपण ते कन्सिडर करत असतो. तर मग काय E2 = पण सेम येणार 4.44 ABF आणि N2, फक्त टर्नमध्ये याच्यामध्ये फरक पडतो. तर या दोन्ही इक्वेशनवरून आपल्याला काय लक्षात येईल, ज्यावेळेस आपण काय करणार हे E1/N1 आणि E2/N2 करणार तर ही जे काय पुढं राहिलेली क्वांटिटी आहे सगळी, जे A एरिया आहे, B काय आहे फ्लक्स डेन्सिटी, F काय आपली फ्रिक्वेन्सी आहे टोटली.
तर मग याच्यामध्ये काय करणार आपण ए बीला आपण डायरेक्ट फ्लक्सनं पण रिप्लेस करू शकतो एफ इज इक्वल टू. तर मग काय करणार आपण E1/N1 E2/N2 4.44 ABF. माझ्या आता याच्यातून काय लक्षात येणार आहे आपल्याला, जे काय EMF पर टर्न प्रायमरी EMF पर टर्न सेकंडरी हे काय सेम व्हॅल्यू देतात दोन्ही बी. या दोन्ही पण काय करणार आहे सेम व्हॅल्यू देतात. म्हणून आपण काय म्हणणार आहे EMF पर टर्न इज कॉन्स्टंट इन प्रायमरी अँड सेकंडरी. जे काय ट्रान्सफॉर्मरमध्ये पर टर्नला EMF जे काय इंड्यूस होते तो कॉन्स्टंट असणार आहे. प्रायमरीला जेवढा इंड्यूस होणार तेवढा सेकंडरीला पण इंड्यूस होणार आहे. हे आपल्याला या रिलेशनमधून दाखवते. म्हणजे EMF पर टर्न इज अ कॉन्स्टंट. कधी कधी काय करणार EMF पर टर्नची आपल्याला व्हॅल्यू देऊन विचारतात, क्वेश्चन विचारतात, त्यावेळेस टर्न काढायला सांगतील किंवा काहीतरी, तर मग त्यावेळेस कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण डायरेक्ट EMF पर टर्नची व्हॅल्यू इथं डिवाइड केल्याच्या नंतर डायरेक्ट टर्न भेटू शकतात. किंवा जर आपल्याला EMF जर काढायचा असेल पर्टिक्युलरली सेकंडरीचा किंवा प्रायमरीचा, त्यावेळेस जर टर्न दिली असेल तर त्यावेळी आपण काढू शकतो. पर्टिक्युलरली टर्न काढायला हे विचारतात असं देऊन EMF इंड्यूस झाला एक देतात आणि त्याच्यानंतर EMF इंड्यूस पर टर्न हे देतात आणि टोटल नंबर ऑफ टर्न विचारतात किती आहेत, तर त्या कंडिशनला आपण या फॉर्म्युला थ्रू काढू शकतो. त्यानंतर आता आपण म्हणलो की फाय इज इक्वल टू AB, जे काय हा फॉर्म्युला आहे. ए म्हणजे काय एरिया, बी काय फ्लक्स डेन्सिटी आहे आपली. त्याच्यानंतर आपली जे काय फ्लक्स डेन्सिटी बी आहे, तर बी काय V/F ला प्रोपोर्शनल असते. म्हणजे काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्होल्टेज, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. तर मग याच्या थ्रू आपल्याला काय लक्षात येते, जे काय फ्लक्स डेन्सिटी आपली जे काय ट्रान्सफॉर्मरमध्ये सेटअप होणार आहे, जर फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली तर BM काय जे काय मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी ती काय होणार आहे इन्क्रीज होणार. कारण आपल्याला माहिती आहे की F जर डिक्रीज झाल्याच्यानंतर हे काय होणार आहे P जास्तीत जास्त वाढत जाणार. तर मग त्याच्यानुसार काय होणार आहे, जे ट्रान्सफॉर्मरमध्ये हा ओव्हर फ्लक्स कंडिशनला जाणार. ट्रान्सफॉर्मरचं काय होणार आहे डीप सॅच्युरेशन होणार आहे. त्यानंतर काय ट्रान्सफॉर्मरमध्ये नॉईज इन्क्रीज होणार आहे. म्हणजे याचे कॉन्सिक्वेन्सेस काय काय होतात ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली आहे त्यावेळेस आपण बघतोय ओव्हर फ्लक्स होणार, डीप सॅच्युरेशन, त्याच्यानंतर नॉईज इन्क्रीज होणार. मॅग्नेटायझिंग करंट काय जे मॅग्नेटिक फ्लक्स तयार करतोय कॉईलमध्ये नो लोडला आपण काय मॅग्नेटायझिंग करंट IMU म्हणतोय, तर तो काय होणार तो इन्क्रीज होणार आहे. त्यानंतर नो लोड पॉवर फॅक्टर तो काय होणार आहे डिक्रीज होणार आहे ट्रान्सफॉर्मरचा. लक्षात घ्यायचं ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी आपली काय होती डिक्रीज होती, कारण हा V/F रेशोला आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचा असते कधी पण ट्रान्सफॉर्मरमध्ये, हे लक्षात ठेवायचे ज्यावेळेस आपण ऑपरेशन करणार आहे ट्रान्सफॉर्मरचं. मग हे झालं V/Fच्या बाबतीत. त्याच्यानंतर आता याच्या थ्रू मग जे काही लॉसेस तयार होतात ट्रान्सफॉर्मरमध्ये जे की फ्रिक्वेन्सीच्या रिलेटेड आहेत ते आता आपण वन बाय वन बघू. पहिल्यांदा आपण हिस्टेरिसिस लॉस बघूयात. हिस्टेरिसिस लॉस आणि त्यानंतर इडी करंट लॉस या दोघांचं रिलेशन. मग जे काही हिस्टेरिसिस लॉस आहे तो आपला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. कधी जर V/F रेशो आपला जर कॉन्स्टंट असेल तर, म्हणजे काय फ्लक्स डेन्सिटी आपली कॉन्स्टंट असेल तर V/F रेशो कॉन्स्टंट म्हणजे काय BM आपला कॉन्स्टंट आहे. त्या कंडिशनला काय आहे जे काय WH डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द F आहे, म्हणजे हिस्टेरिसिस लॉस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. पण ज्यावेळेस V/F रेशो कॉन्स्टंट नाही आहे, म्हणजे जी काय आपली फ्लक्स डेन्सिटी कॉन्स्टंट नाही आहे, या दोन्हीमधला एक तर V तरी व्हॅरी होईल किंवा F तरी व्हॅरी होईल. अशा कंडिशनला मग काय होणार आहे जे काय हिस्टेरिसिस लॉस आहे हे V⁻1.6 आणि F⁻0.6 डिवाइड बाय मध्ये. तर मग यालाच आपण जर असं लिहिलं V⁻1.6 आणि F⁻, याला जर आपण न्यूमरेटरमध्ये आणलं तर -0.6. काही काही बुकमध्ये असं पण भेटते आपल्याला पाहायला आहे. तर मग जे काही हिस्टेरिसिस लॉस आहे या कंडिशनून आपल्याला काय लक्षात आलं आहे, हा जो काय ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सीला यायला इथं. तर आपण व्होल्टेज इथं कॉन्स्टंट पकडलं, इथं जर फ्रिक्वेन्सीच व्हेरिएबल पकडली त्यावेळेस पण V/F रेशो कॉन्स्टंट राहणारच नाही आपला जे काही ते. आणि मग काय होणार आहे आपलं जे काही हिस्टेरिसिस लॉस आहे तर कसा डिपेंड करणार आहे, व्हेन V/F रेशो इज नॉट कॉन्स्टंट हिस्टेरिसिस लॉस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. लक्षात घ्यायचं आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस V/F रेशो कॉन्स्टंट नाही आहे त्यावेळेस आपण सांगतोय. मग याचे काय कॉन्सिक्वेन्सेस होणार आहेत, ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी डिक्रीज होणार मग त्या कंडिशनला काय हिस्टेरिसिस लॉस इन्क्रीज होणार आहे. फ्रिक्वेन्सी डिक्रीज झाली हिस्टेरिसिस लॉस काय होणार आहे इन्क्रीज होणार आहे. हिस्टेरिसिस लॉस इन्क्रीज होणार. आणि त्यानंतर फ्रिक्वेन्सी जर इन्क्रीज झाली मग हिस्टेरिसिस लॉस त्या कंडिशनला काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. ज्यावेळेस V/F रेशो आपला कॉन्स्टंट नाही आहे त्या कंडिशनला हे दोन तयार होतात. लक्षात घ्यायचे ज्यावेळेस V/F रेशो कॉन्स्टंट नाही आहे त्या कंडिशनला. आणि अगोदर तर काय डायरेक्टली हिस्टेरिसिस लॉस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस V/F रेशो कॉन्स्टंट आहे त्या कंडिशनला. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कधी येणार आहे ज्यावेळेस कॉन्स्टंट नाही त्या कंडिशनला. त्याच्यानंतर आता इडी करंटच्या बाबतीत बघूयात आपण काय आहे ते. इडी करंटच्या बाबतीत काय इडी करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सीचा स्क्वेअर. फ्रिक्वेन्सीचा जो काही स्क्वेअर आहे त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ज्यावेळेस V/F रेशो आपला काय कॉन्स्टंट आहे त्या कंडिशनला. आणि ज्यावेळेस काय आहे V/F रेशो कॉन्स्टंट नाही तर इडी करंट लॉस डायरेक्टली आपला व्होल्टेजच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. तर मग याच्यामधून एक इम्पॉर्टंट रिलेशन आपलं काय तयार होणार आहे, ज्यावेळेस आपला V/F रेशो कॉन्स्टंट नाही आहे मग त्या कंडिशनला तुम्ही फ्रिक्वेन्सी डिक्रीज करा किंवा इन्क्रीज करा तर आपल्याला काहीच फरक पडणार नाही. जो काही इडी करंट लॉस आहे तो काय होणार आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेजचा स्क्वेअर आहे. त्याच्यामुळे फ्रिक्वेन्सीसोबत त्याचं काहीच रिलेशन येणार नाही. म्हणजे F इन्क्रीज ऑर डिक्रीज इडी करंट लॉस रिमेन्स सेम. म्हणजे काय होणार आहे जर आपलं V कॉन्स्टंट ठेवलं आपण आणि फक्त काय करतोय फ्रिक्वेन्सीच व्हेरी करतोय तर इडी करंट लॉस काहीतरी चेंज होणार आहे का नाही, कारण V/F रेशो तर चेंज झाला एवढं लक्षात येईल आपल्याला फ्रिक्वेन्सी इन्क्रीज किंवा डिक्रीज केल्यामुळे. पण इडी करंट लॉस त्या कंडिशनला काय डायरेक्टली व्होल्टेजला स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे व्होल्टेजला प्रोपोर्शनल असल्यामुळे आपण व्होल्टेज तर कॉन्स्टंट ठेवले फक्त फ्रिक्वेन्सी चेंज करतोय तर त्या कंडिशनला काय इडी करंट लॉसमध्ये कुठलाही फरक पडणार नाही एवढं लक्षात ठेवायचं. यावर स्टेटमेंट बेस कधी पण क्वेश्चन फॉर्म होतात झाले तर की ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी डिक्रीज किंवा इन्क्रीज केली आहे आणि V/F रेशो कॉन्स्टंट नाही आहे तर इडी करंट लॉसला काय परिणाम होणार तर काहीच नाही. इडी करंट लॉस अगोदर जे होता तेच राहणार हे यावरून आपल्याला लक्षात येते. तर मग जे काही टोटल आयरन लॉसेस आहेत आता हे V/F रेशो कॉन्स्टंट असताना घेतलेले आहेत आपण. टोटल आयरन लॉस इज इक्वल टू AF + BF स्क्वेअर. म्हणजे हे हिस्टेरिसिस लॉसच्या बाबतीत हे इडी करंट लॉसच्या बाबतीत.
आणि म्हणजे याला जर आपल्याला इन टर्म्स ऑफ डब्ल्यू टी टोटल लॉस डिवाइड बाय एफ हे ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस या रिलेशन आपल्याला सोबत जाते. फ्रिक्वेन्सी कॉमन घेऊन आपण काय करणार, जे काय टोटल लॉसेस आहेत त्याला डिवाइड करून घ्यायचं आणि ए प्लस बी एफनं आपण फास्ट काढू शकतो. म्हणजे हे जर कसं याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीच्या व्हॅल्यू हाय असल्यामुळे स्क्वेअर केल्याच्या नंतर आपल्याला कॅल्क्युलेशनला थोडंसं हार्ड जाते. तर या कंडिशनला काय करायचं, जे काय टोटल लॉसेस आहेत त्याच्या डिवाइडेड बाय फ्रिक्वेन्सी करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून ए आणि बी आपण त्याच्या व्हॅल्यू काढू शकतो. हे आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळेस लक्षात येईल. त्याच्यामध्ये ईडी करंट लॉसच्या बाबतीत एक लक्षात घ्यायचं, ईडी करंट लॉसला काय, जे काय आपण लॅमिनेशन वापरतो ते ईडी करंट लॉस रिड्यूस करण्यासाठी वापरतो. लॅमिनेशन हे कधी पण हिस्टेरिसिस लॉसशी काही संबंध नाही, तो ईडी करंट लॉसशी संबंध आहे. जे काही दोन स्टॅकिंग असतात अशा त्याच्यामध्ये जे काय आपण लॅमिनेशन वापरणार आहे असं, तर ते कशासाठी ईडी करंट लॉस आपण काय करतो, रिड्यूस करतो ते जे काय लॅमिनेशन वापरून ते दोन जे काय आपले CRGच्या जे प्लेट असतात त्याच्यामध्ये. त्यानंतर पुढचा पार्ट बघूयात आपण. आपला ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट टेस्ट हा पुढचा पार्ट आहे, आपण ते बघूयात. जे काही ट्रान्सफॉर्मरवर आपण टेस्ट कंडक्ट करतो, एक तर ओपन सर्किट टेस्ट आणि दुसरी शॉर्ट सर्किट. तर पहिली काय आपलं ओपन सर्किट टेस्ट, यालाच आपण काय म्हणणार आहे, नो लोड टेस्ट पण म्हणणार आहे. तर याच्यामध्ये काय आपण हा जे काही लो व्होल्टेज वाइंडिंगवर कंडक्ट करतो, हाय व्होल्टेज जी काही वाइंडिंग आहे ती आपण ओपन ठेवून. तर लक्षात घ्यायचं याचं सेटअप काय, आपण एक वॅटमीटर कनेक्ट केला आहे, एक ॲमीटर कनेक्ट केला आहे आणि हा व्होल्टमीटर कनेक्ट केला आहे आपण. तर मग याच्या थ्रू आपल्याला प्रत्येक रीडिंग भेटत जाते आणि आपण काय करणार, फायनली सगळे एक एक जी व्हॅल्यू आपण ती कॅल्क्युलेट करतो. तर मग याच्यामध्ये जे काही वॅटमीटर वापरणार आहे आपण तो लो पॉवर फॅक्टर वॅटमीटर LPF वॅटमीटर वापरतो आणि त्याची रेटिंग काय हाय व्होल्टेज रेटिंग असते आणि त्याचं रिक्वायरच असते याच्यामध्ये, कारण आपण काय करणार आहे ओपन सर्किट टेस्ट हाय व्होल्टेजसाठी कंडक्ट करतो. त्याच्यामुळे त्यानंतर काय जे काय याच्या थ्रू आपण काय मिळणार आहे आपल्याला, तर जे काही मॅग्नेटायझिंग ब्रांच आहे आपल्याला ट्रान्सफॉर्मरची ती आपण याच्या थ्रू फाइंड आउट करतो. त्यानंतर जे काही नो लोड रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स असतात ट्रान्सफॉर्मरचे ते आपल्याला याच्या थ्रू मिळतात या टेस्ट थ्रू. तर म्हणजे जे काय आपल्या वॅटमीटरनं रिडिंग दाखवली आपण त्यालाच काय म्हणणार आहे, W0 म्हणणार आहे. जे काही हा व्होल्टेज आहे याला V1 म्हणणार आहे आणि जो काय करंट ॲमीटर थ्रू गेला याला काय म्हणणार आहे आपण I0 म्हणणार आहे. तर म्हणजे जे काय आपल्या W0ची रिडिंग ऑलरेडी आपल्याला यानं दाखवली वॅटमीटरनं = V0 I0 × cos ∅0. तर याच्या थ्रू काय V0 आणि I0 आपल्याला ऑलरेडी मिळाले, ते आपण जर डिवाइड केल्याच्या नंतर आपल्याला काय cos ∅0 मिळणार आहे. मग cos ∅0ची जी काही रिडिंग भेटली आपण त्याच्यावरून काय करणार, sin ∅0 पण कॅल्क्युलेट करणार. तर मग याच्या थ्रू आपण Imu आणि IW जे काय ते मॅग्नेटायझिंग करंट आणि जे काय नो लोड लॉस कंपोनंटचा जे IW आहे आपण हे सगळे फाइंड आउट करू शकतो. म्हणजे I0 × sin ∅0 आणि I0 × cos ∅0, कारण आपल्याला हे सगळे रिडिंग भेटलेले आहेत. मग हेच काय तयार होणार पुन्हा W0 = V1 × IW, कारण IW = काय आहे I0 × cos ∅0. ती जर आपण इथे रिप्लेस केली तर जे काय V1 × IW ची आपल्याला डायरेक्ट इथून व्हॅल्यू भेटणार. त्यानंतर जे काय I0 आहे तर मग I0 कसा या दोघांचा मिळून कंपोनंट तयार झाला आहे IW आणि Imuचा. तर या दोघांचा जर आपण काय केलं वेक्टर सम केल्याच्या नंतर आपल्याला I0 ची व्हॅल्यू डायरेक्टली भेटते, जी की आपण इथं फेजर डायग्राममध्ये पण दाखवली. हा आहे आपला Imu टोटल, हा आपला IW आहे आणि फेजर सम केल्याच्या नंतर आपल्याला काय हा I0 भेटणार आहे, जे की दाखवले आहे पण इथं फेजर डायग्राममध्ये. त्यानंतर काय मग आता अंडर लोडेड कंडिशनमध्ये, आता ही जर टेस्ट झाली ही नो लोड कंडिशनला आपण परफॉर्म केलेली आहे, पण आपल्याला कधी काय करायचं लोडेड कंडिशनला काही पॅरामीटर आपल्याला काढायला सांगतात. आपण त्यावेळेस कसं करायचं, ज्यावेळेस जर आपल्याला विचारलं की अंडर लोडेड कंडिशनमध्ये काय सांगतात की ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरीचा करंट किती असणार आहे ते फाइंड आउट करा. तर त्यावेळेस आपण काय करणार, जो काय I1 असणार आहे हा I0² + K × I2². त्याच्यामध्ये K काय आपला जो काय ट्रान्सफॉर्मेशन रेशो असतो N2/N1, ट्रान्सफॉर्मरचे सेकंडरीचे टर्न डिवाइड बाय प्रायमरीचे टर्न. लक्षात घ्या सेकंडरी म्हणजे LVचे टर्न अपॉन HVचे टर्न असं कॅल्क्युलेट केलेलं असतं आपण Kसाठी. त्यानंतर I0² + K × I2². ते लक्षात घ्यायचं Kची व्हॅल्यू तर आपल्याला मिळाली N2/N1. मग आता I2 आपल्याला काय असते सेकंडरीचा करंट दिलेला असते त्यांनी याच्यामध्ये I2 स्पेसिफाय केलेला असते आणि I1 फाइंड आउट करायचं आहे. तर मग आपल्याला I0 माहीत नाही, तर I0 कसं आपल्याला माहिती आहे की I0 आपण कसा फाइंड करू शकतो IW² + Imu². तर मग याच्यामध्ये आपल्याला एक तर हे IW आणि Imuची व्हॅल्यू दिली असू शकतात किंवा डायरेक्टली नो लोड करंट पण दिल्या असू शकते, जर प्रायमरीचा आपल्याला जर करंट फाइंड आउट करा म्हणून असं जर विचारलं असेल तर. मग आपण हे जर सगळ्या व्हॅल्यू पुट करून जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर I1 काय येणार आहे आपल्याला IW² + Imu² + N2/N1² × I2². हे जे काय आपण टोटली स्क्वेअर रूटमध्ये व्हॅल्यू काढल्याच्या नंतर आपल्याला जो काय प्रायमरीचा करंट त्या कंडिशनला भेटणार लोडेड कंडिशनला, ज्यावेळेस सेकंडरीमधून काहीतरी करंट फ्लो होते त्या कंडिशनला. तर I2 तर तो ऑलरेडी जो काही सेकंडरीला फ्लो होते तो आपण इथं पुट करून कॅल्क्युलेट करणार आहे. ते झालं आपण I1 कॅल्क्युलेट करणार. ही झाली नो लोड टेस्ट. त्याच्यानंतर आता पुढची जी शॉर्ट सर्किट टेस्ट आहे ती बघूयात आपण. यालाच आपण काय म्हणणार आहे, शॉर्ट सर्किट टेस्टलाच इम्पिडन्स टेस्ट म्हणणार आहे. तर याच्यामध्ये काय आपण ही हाय व्होल्टेज वाइंडिंगवर कंडक्ट करतो, किपिंग LV शॉर्ट सर्किट. जे काही लो व्होल्टेज वाइंडिंग आहे आपण इथं बघू शकतो शॉर्ट सर्किट केलेली आहे. याच्यामध्ये सेम वॅटमीटर ॲमीटर आणि व्होल्टमीटर आपण हे वापरलेले आहेत. तर लक्षात घ्यायचं याच्यामध्ये आपण हाय पॉवर फॅक्टर वॅटमीटर वापरतो आणि या वॅटमीटरची जी काही करंट रेटिंग आहे ती हाय पाहिजे आपल्याला, आपण असे वॅटमीटर वापरतो. मग जे काही रेटेड शॉर्ट सर्किट करंट जे फ्लो होते त्यालाच आपण काय म्हणणार आहे फुल लोड करंट म्हणणार आहे याच्यामधून फ्लो होणारा. तर मग याच्यामध्ये पण काय W = VI cos ∅ आपल्याला माहिती आहे टोटल पॉवर. मग याच्या थ्रू आपण काय काढणार आहे तर इम्पिडन्स, याला इम्पिडन्स टेस्ट का म्हणतो, कारण याच्यातून आपण इम्पिडन्स कसा फाइंड आउट करू शकतो. तर जे काही ZSC शॉर्ट सर्किट इम्पिडन्स हे VSC अपॉन जे काय याच्यामधून फ्लो व्हायला आहे हा ISC, हा टोटली हा आपल्याला काय देणार आहे ZSC देणार आहे. तर मग याच्यावरून काय करणार, Z निघल्याच्या नंतर याच्यातून RSC आपण कसा फाइंड आउट करू शकतो. RSC म्हणजे जे काही वॅटमीटरची रिडिंग आहे ही वॅटमीटरची रिडिंग WSC आणि ISCचा स्क्वेअर
हा केल्याच्यानंतर आपल्याला काय, कारण आपल्याला माहिती आहे जे काय डब्ल्यू इज इक्वल टू रेजिस्टरमध्ये एखाद्या लॉस होणारा हा काय आपण I² R देत असतो. तर याच्या थ्रूच आपण काय केलं आहे फायनली जे काय RAC शॉर्ट सर्किट रेजिस्टन्स आहे तो फाइंड आउट केला आहे. तर आपल्याला माहिती आहे की झेड काय असते, झेड इज इक्वल टू आर, झेड इज इक्वल टू आपण कसा देतो, झेड इज इक्वल टू आर प्लस जे एक्स, हे आर प्लस जे एक्स. तर बघ याच्या थ्रू आपण कसं फाइंड आउट करणार आहे, एक्सची व्हॅल्यू आपल्याला याच्या थ्रू निघणार आहे, जे काही शॉर्ट सर्किट आपला रिएक्टन्स असणार आहे तो याच्या थ्रू आपण फाइंड आउट करू शकतो. तर एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन कसे फॉर जर झेड दिला असेल तर एक्स फाइंड आउट करायला सांगतील. शॉर्ट सर्किट टेस्टच्या बाबतीत टेस्ट कंडक्ट झाली, व्हेरियस पॅरामीटर देतात, वॅटमीटरची रिडिंग, ॲमीटरची रिडिंग, व्होल्टमीटरची रिडिंग, आणि त्यानंतर आपल्याला एक एक पॅरामीटर फाइंड करायला सांगू शकतात. किंवा मग याच्यामध्ये काय की जो काही पर्सेंटेज जे काही इम्पिडन्स तयार होते ट्रान्सफॉर्मरचा तर तो किती असणार आहे ते पण आपल्याला विचारू शकतात. तर ते सगळे जे फॉर्म्युले तयार होतात ते याच टेस्टहून कंडक्ट होतात. कारण शॉर्ट सर्किट टेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्याहून जे काही प्रॉब्लेम तयार होतात मॅक्झिमम ते शॉर्ट सर्किट टेस्टवरच तयार होतात कुठल्या पण एक्झाममध्ये. लक्षात घ्यायचं आपल्याला शॉर्ट सर्किट टेस्ट इम्पॉर्टंट आहे त्या कंडिशनला. तर मग आता याच्यामध्ये आपण एक एक पॅरामीटर, आता आर जर काढला, हा एक्स पण काढला आहे, आता पर्सेंटेज आर जो काय आहे, पर्सेंटेज आर जो आहे ते कसा निघणार आहे आपला, जो काही वॅटमीटरनं रिडिंग दाखवली ती डिवाइड बाय व्ही ए रेटिंग, जे काय ट्रान्सफॉर्मरची व्ही ए रेटिंग असणार आहे ती जर आपण इथं डिवाइड केलं व्ही ए रेटिंगनं म्हणजे के व्ही ए रेटिंगनं जे काय असेल ते, तर मग ते काय पर्सेंटेज आर जो आहे आपला तर तो काय आपल्याला भेटून जाणार आहे ट्रान्सफॉर्मरचा पर्सेंटेज रेजिस्टन्स. आणि पर्सेंटेज इम्पिडन्स आपल्याला कसा भेटणार आहे ट्रान्सफॉर्मरचा, जो काय आपला VSC आहे म्हणजे जे काय व्होल्टमीटरनं दाखवलेली रिडिंग आहे ती इथं टाकणार आपण, व्होल्टमीटरनं दाखवलेली रिडिंग, आणि जे काय नेम प्लेट रिडिंग दाखवली की ट्रान्सफॉर्मर जे प्रायमरी आणि सेकंडरी व्होल्टेज इंड्यूस झाल्याच्यानंतर किती असणार आहे, कंपनीने जे स्पेसिफाय केलं असते ते त्यानं डिवाइड केल्याच्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, पर्सेंटेज झड भेटणार आहे ट्रान्सफॉर्मरचा, जे की VSC आपण इवन केल्याच्यानंतर. म्हणजे हे काय आपण ह्या सगळ्या व्हॅल्यू पर्सेंटेजमध्ये निघणार आहे. त्याच्यामध्ये काय हे व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे पर्सेंटेज आरचा, कारण याच्यावरून आपल्याला डायरेक्ट कॉपर लॉसेस विचारतात कधी कधी की ट्रान्सफॉर्मरमध्ये जे काही कॉपर लॉसेस झाले आहेत पर्सेंटेज आर देऊन, तर ते कसे काढणार आपण. आता फॉर एक्झाम्पल 5% पर्सेंटेज रेजिस्टन्स दिला आहे आणि VA रेटिंग जर दिली आहे ट्रान्सफॉर्मरची, हे जे काय 5% आहे म्हणजे 5 डिवाइड बाय 100 पर्सेंटेज काउंट टाकले इंटू जे काही KVA रेटिंग फॉर एक्झाम्पल दिली असेल ट्रान्सफॉर्मरची 100 KVA सांगितलेलं आहे, 100 KVAचा ट्रान्सफॉर्मर आहे, 100 कॅन्सल म्हणजे काय 5 गुणिले 1000 एवढे काय होणार आहेत आपले कॉपर लॉसेस होणार आहेत ट्रान्सफॉर्मरमध्ये. हे डायरेक्टली आपल्याला पर्सेंटेज आरची व्हॅल्यू दिल्याच्यानंतर आपण डायरेक्टली फाइंड आउट करू शकतो याच्यावरून. आणि त्यानंतर जे काय आपला पर्सेंटेज झड दिलेला आहे ते लक्षात घ्यायचं, पर्सेंटेज झड इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण पर्सेंटेज झड जी व्हॅल्यू दिलेली असते आपल्याला काय तेवढाच पर्सेंटेज काय लागणार आहे, व्होल्टेज लागणार आहे टू फ्लो मॅक्झिमम म्हणजे फुल लोड करंट इन सेकंडरी जे काही लो व्होल्टेज वाइंडिंगमध्ये. जो काय आपला पर्सेंटेज झड असणार आहे तो काय करणार, जेवढा पर्सेंट दिला फॉर एक्झाम्पल पर्सेंटेज झड दिलेला आहे आपल्याला काहीतरी 5%, तर पर्सेंटेज झड इंटू जे काय आपलं व्होल्टेज असेल हाय व्होल्टेज साईडचं फॉर एक्झाम्पल 11 kV, तर याचं जे काय पर्सेंटेज जे निघणार आहे व्होल्टेज आपण काय करणार तेवढं पर्सेंट व्होल्टेज लागणार आपल्याला सेकंडरीला काय करायला शॉर्ट सर्किट करंट फ्लो व्हायला. तर हे आपल्याला पर्सेंटेज झड काय करतो स्पेसिफाय करतो त्या कंडिशनमध्ये. तर म्हणजेच काय तर याच्या थ्रू मग जे काही की पॉईंट तयार होतात, पर्सेंटेज झड मीन्स पर्सेंटेज व्होल्टेज रिक्वायर्ड ॲट HV टू फ्लो फुल लोड करंट ॲट LV, म्हणजे हाय व्होल्टेज साईडला आपण किती पर्सेंट व्होल्टेज द्यायला पाहिजे, म्हणजे किती व्होल्टेज द्यायला पाहिजे जेणेकरून LVला शॉर्ट सर्किट करंट फ्लो होईल. तर मग ते पर्सेंटेज झड आपलं काय करणार स्पेसिफाय करणार. जनरली 5 to 10% असते. त्यानंतर जे काही पर्सेंटेज कॉपर लॉसेस आपण अगोदर पण म्हणलो, जे काही पर्सेंटेज आर ड्रॉप आहे तर पर्सेंटेज आर इंटू VA रेटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर, हे झालं पर्सेंटेज आरच्या बाबतीत. हे झालं शॉर्ट सर्किट टेस्टला, याला काय म्हणणार आपण शॉर्ट सर्किट टेस्टला इम्पिडन्स टेस्ट म्हणतो. आणि त्यातल्या त्यात हे जे पर्सेंटेज झड आहे अजून पर्सेंटेज झड म्हणजे जे काही आपलं टॅप चेंजिंग करतो आपण ट्रान्सफॉर्मरच्या किती हे झाल्याच्यानंतर ज्यावेळेस व्होल्टेज आपलं ड्रॉप किंवा इन्क्रीज होते त्यावेळेस किती पर्सेंट टॅप अप करायच्यात किंवा डाऊन करायच्यात हे पण आपलं काय पर्सेंटेज झड आहे हेच आपल्याला दाखवत असते. त्यानंतर पुढचा पार्ट बघूया. आपला याच्यामधला नेक्स्ट पार्ट आहे जे काही ट्रान्सफॉर्मरची इफिशियन्सी आपण कशी डिटरमाइन करतो. इफिशियन्सीवर ट्रान्सफॉर्मर कधी कधी डायरेक्टली क्वेश्चन विचारले जातात सगळे फॅक्टर देऊन. तर लक्षात घ्यायचं याच्यामध्ये काय आपला FVA कॉस पाय, एफ म्हणजे काय मी एक फॅक्टर घेतला आहे जो की काय काय याच्यामध्ये एक्स पण दिला असतो, तर मी इन टर्म्स ऑफ एफ घेतलेला आहे याच्यामध्ये. तर FVA कॉस पाय प्लस हे आयरन लॉस W आहे आणि F² प्लस कॉपर लॉस. एफ म्हणजे काय की जो फॅक्टर सांगितला आहे फुल लोड आहे का हाफ लोड आहे का 1/3 लोड आहे, तर हे जे काही एफची व्हॅल्यू फुल लोड असला तर आपण काय म्हणणार 1 म्हणणार, एफची व्हॅल्यू हाफ लोड असेल तर 1/2 म्हणणार. जे काय फॅक्टर आहे आपण घेतलेला त्या फॅक्टर बाय विच म्हणजे लोड किती अप्लाय केला आहे आपण ट्रान्सफॉर्मरवर ते, हे झालं इफिशियन्सीच्या बाबतीत. त्यानंतर जे काही लोड KVA ट्रान्सफॉर्मरचा याच्यामध्ये तयार होणार तर ते काय फुल लोड KVA इंटू अंडर रूट ऑफ आयरन लॉस अपॉन कॉपर लॉसेस, जे काही टोटल आयरन लॉसेस अपॉन कॉपर लॉसेस हे जे असतात ते आपल्या फुल लोड जर लोड KVA जर पर्टिक्युलर इन्स्टंटला काढायला सांगितलं असेल तर आपण याच्या थ्रू फाइंड आउट करू शकतो ज्यावेळेस आपल्याला आयरन लॉसेस आणि कॉपर लॉसेस दिले. तर याच्यामध्ये पण काय जे काय मॅक्झिमम इफिशियन्सी आपण ट्रान्सफॉर्मरची म्हणलेलो आहे तर मॅक्झिमम इफिशियन्सी काय हा जो फॅक्टरचा स्क्वेअर आहे इंटू कॉपर लॉस इज इक्वल टू आयरन लॉस हे घेणार आपण. तर फॉर एक्झाम्पल फुल लोडला काय एफची व्हॅल्यू काय असणार आहे 1च असणार आहे, म्हणजे कॉपर लॉस इज इक्वल टू आयरन लॉस हे काय मॅक्झिमम इफिशियन्सीची कंडिशन आहे ज्यावेळेस फुल लोडला. आणि ते जर व्हेरियस लोडला सांगितलं हाफ लोडला सांगितलं त्यावेळेस काय एफचा काय इथं 1/2 टाकणार आपण आणि त्याचा स्क्वेअर होणार 1/4 होणार. तर सिमिलरली म्हणजे मॅक्झिमम इफिशियन्सी जी काय तयार होणार त्याला कंडिशन काय होणार टोटल आयरन लॉसेस डिवाइड बाय फुल लोड कॉपर लॉसेस, म्हणजे हेच काय केले आपण इकडे डिवाइडमध्ये आणलेले आहे. तर हे काय होणार आहे टोटल आयरन लॉसेस डिवाइड बाय फुल लोड कॉपर लॉसेस आणि हे जो फॅक्टर आहे आपण तो इथं काढू शकतो जे की किती येणार आहे ते टोटल आयरन लॉसेस बाय कॉपर लॉसेस अंडर रूटमध्ये.
म्हणजे हे एफ जे आपण वर बनलेलं आहे एफ बाय फॅक्टर विथ द लोड अप्लाइड फुल लोडसाठी त्याची व्हॅल्यू किती 1 असणार आहे. तर मग हे झालं इफिशियन्सी आणि जे काय ट्रान्सफॉर्मरचे फॅक्टरनं ज्यावेळी आपण लोडिंग करतो किंवा मॅक्झिमम इफिशियन्सीच्या बाबतीत. त्याच्यानंतर रेग्युलेशन जे ट्रान्सफॉर्मरचं जे होते तर रेग्युलेशनच्या बाबतीत कसं काढू शकतो आपण रेग्युलेशन ट्रान्सफॉर्मरचं. तर जे काय आहे तर मॅक्झिमम व्होल्टेज रेग्युलेशन ट्रान्सफॉर्मरचं किती असणार आहे तर ते पर्सेंटेज झेड एवढं, म्हणजे जे काही ट्रान्सफॉर्मरचा पर्सेंटेज इम्पिडन्स आहे आपण शॉर्ट सर्किट टेस्टमध्ये जो फाइंड करतोय तर तेवढंच काय असणार आहे रेग्युलेशन असणार आहे ट्रान्सफॉर्मरचं. मग कंडिशन फॉर झिरो रेग्युलेशन याच्यामध्ये काय येणार आहे हे एक्सेल बाय RL इज इक्वल टू R02 बाय 102 ही कंडिशन असणार आहे. त्यानंतर कंडिशन फॉर मॅक्झिमम रेग्युलेशन काय असणार ही झिरो रेग्युलेशनसाठी झाली. त्यानंतर मॅक्झिमम रेग्युलेशनसाठी काय असणार आहे कंडिशन आपली एक्सेल बाय RL इज इक्वल टू 102 बाय R02, फक्त याच्या काही अपोजिट आहे एवढं लक्षात ठेवायचे. त्यानंतर जे काय R02 काय आपला इक्वलंट रेजिस्टन्स रेफर टू द सेकंडरी आहे, 102 काय आहे आपला इक्वलंट रिॲक्टन्स रेफर टू द सेकंडरी. सेकंडरीला आपण रेफर केल्याच्यानंतर मग ते रेफरचं पाहणार आहे आपण कसं करणार आहे ते. तर मग याच्यामध्ये काय आहे नेक्स्ट आपला याच्यावर कधी पण डायरेक्टली एक्झाम्पल विचारलं जातं जे काही रेग्युलेशन जर आपल्याला काढायला सांगितलं तर हा पर्सेंटेज R cos फाय प्लस ऑर मायनस पर्सेंटेज X साइन फाय. याच्यामध्ये आपण प्लस कशासाठी लॅगसाठी वापरतोय मायनस लीडसाठी वापरतोय. ज्यावेळेस पर्सेंटेज R आणि पर्सेंटेज X दिले असते ट्रान्सफॉर्मरचे आणि काहीतरी पॉवर फॅक्टर जे दिला असतो मग त्याच्या थ्रू आपल्याला पर्सेंटेज रेग्युलेशन किती असणार आहे ट्रान्सफॉर्मरचं ते विचारतात. एक तर पर्सेंटेजमध्ये विचारतील किंवा पर युनिटमध्ये विचारतील. तर पर युनिटमध्ये विचारलं तर पर्सेंटेज व्हॅल्यू काय करायची पर युनिटमध्ये आपण कन्वर्ट करायची सेम बेसला आणि त्यावेळेस काय करणार आपण रेग्युलेशन फाइंड आउट करणार. आता टर्न्स रेशो जे काय ट्रान्सफॉर्मरचा जे की N1/N2 आपण देतो इट इज ऑलवेज अ फेज टर्न रेशो असतो. जे काही फेजचे टर्न असतात आपण तेच घेतलेले असतात. याला कधी पण आपण लाईन टर्न रेशो म्हणणार नाही फेज टर्न रेशो म्हणणार याला कधी पण. त्यानंतर काय म्हणजे V1/V2/V1 इज इक्वल टू N2/N1 इज इक्वल टू K. मग यालाच काय म्हणणार आपण फेज ट्रान्सफॉर्मेशन रेशो आणि हाच आपल्याला इम्पॉर्टंट आहे फेज ट्रान्सफॉर्मेशन रेशो. हाच आपण काय करू ज्यावेळेस प्रायमरी टू सेकंडरी किंवा सेकंडरी टू प्रायमरी कुठला पण आपण जे रेजिस्टन्स किंवा रिॲक्टन्स किंवा इम्पिडन्स आणतोय तर त्या कंडिशनला हा इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय आपल्याला. तर मग पहिल्यांदा आपण जर प्रायमरी टू जर सेकंडरी जात असेल तर आपण काय करणार प्रत्येक म्हणजे R1 कुठलाही याच्यातला पॅरामीटर असेल तर त्याला काय करणार मल्टिप्लाय बाय K² म्हणजे K² मल्टिप्लाय करतोय म्हणजे काय करतोय आपण N2/N1 या स्क्वेअरनं आपण काय करतोय मल्टिप्लाय करतोय. नंतर सेकंडरी आहे तर सेकंडरी टू प्रायमरी जात असेल आपण तर त्यावेळेस काय करणार K² आपण डिवाइड करणार. K² डिवाइड करणार म्हणजे काय करणार आपण सेकंडरी मोठ्या गोष्टीकडून छोट्या गोष्टीकडे चालू आहे तर त्यावेळेस काय करणार डिवाइड आपण बाय K² असं लक्षात ठेवू शकतो. डिवाइड बाय K² आणि K ची व्हॅल्यू आपण वर काढलेली जी की N2/N1 येणार किंवा V2/V1 येणार. तर मग हे जे काही रेफर केल्याच्या नंतर फायनली आपलं सर्किट तयार होते. आता हे आपण सर्किट दाखवले सर्किट रेफर टू द सेकंडरी म्हणजे सेकंडरीला रेफर केले. तर मग काय करणार आपण प्रत्येक पॅरामीटरला जे काय आहे ते K² R1 K² X1 आणि जे काय R2 X2 जशाल तसे जे काही सेकंडरीचे आहेत ते आणि प्रायमरीचे काय केलेत आपण सगळे पार्ट सेकंडरीला आणलेत. म्हणजे रेफर सेकंडरीला केले म्हणजे प्रायमरी टू सेकंडरीला गेलो आपण. हे जे काही प्रायमरीचे पार्ट आहेत सगळे आपण त्याला काय केले मल्टिप्लाय बाय K² केले. आणि सिमिलरली आपण जर काय केलं असतं रेफर टू द प्रायमरी म्हणलं असतं त्यावेळेस काय केलं असतं आपण डिवाइड केले असते. प्रायमरीचे पार्ट जशाल तसे ठेवले असते R1 आणि X1 आणि जे काय R2 आणि X2 त्याला डिवाइड बाय K² करून आपण प्रायमरीला ट्रान्सफर केले असते. तर हे ट्रान्सफरच्या बाबतीत लक्षात ठेवा. याच्यावर डायरेक्टली एक्झाम्पल कधी कधी फॉर्म होतात. दोन पॅरामीटर देतात आणि सांगतात की हे रेफर टू द प्रायमरी आहेत किंवा रेफर टू द सेकंडरी आहेत. त्या कंडिशनला प्रायमरी टू सेकंडरी रेफर केल्याच्या नंतर काय होणार आणि सेकंडरी टू प्रायमरी रेफर केल्याच्या नंतर काय होणार आहे लक्षात ठेवायचं. याच्यासाठी आपण हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण न्यूमेरिकल सॉल्व करणार आहे ते लक्षात ठेवायचं आयडियल ट्रान्सफॉर्मर कन्सिडर करून कधी पण सॉल्व करायचे न्यूमेरिकल. जे काही इनपुट पॉवर आहे म्हणजे जे काही V1I1 असणार आहे इज इक्वल्स टू V2I2 कारण ट्रान्सफॉर्मरची पॉवर रिमेन्स कॉन्स्टंट एवढं लक्षात ठेवायचं कधी पण. जे काही पॉवर इनपुट असणार आहे तेवढीच पॉवर काय करणार आहे ट्रान्सफॉर्मर आउटपुटला बंद देणार आहे. व्होल्टेज करंट काही बी व्हॅल्यू होऊ शकेल पण जे काही पॉवर असणार आहे पॉवर रिमेन्स कॉन्स्टंट. त्याच्या थ्रू आपल्याला सगळे एक्झाम्पल सॉल्व होतात ज्यावेळेस आपण इनपुट पॉवर इज इक्वल टू आउटपुट पॉवर कॉन्स्टंट घेतल्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मरमध्ये. त्याच्यानंतर दुसरा एक याच्यात इम्पॉर्टंट पार्ट काय जे काही पर युनिट इम्पिडन्स असते ट्रान्सफॉर्मरचा जे काही प्रायमरीला घ्या किंवा सेकंडरीला घ्या पर युनिट जे काही इम्पिडन्स असणार आहे ते ट्रान्सफॉर्मरचा चेंज होणार नाही. त्याच्यामुळे जे काही पर युनिट इम्पिडन्स असणार आहे ते कॉन्स्टंट असणार आहे प्रायमरी आणि सेकंडरीचा ट्रान्सफॉर्मरचा. त्यानंतर पुढचा पार्ट बघूयात. आपला पुढील नेक्स्ट पार्ट काय ऑटो ट्रान्सफॉर्मर. तर याच्यामध्ये जे काही कम्पेअर टू टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आहे हा रिक्वायर लेस याच्यामध्ये काय काय घेते इन्सुलेशन लेस व्हॉल्यूम आणि अमाऊंट ऑफ कॉपर जे काय असते ऑटो ट्रान्सफॉर्मरमध्ये ते लेस लागते जे की टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आपण जर कन्सिडर केलं तर. मग याचं काय जे काही KVA रेटिंग असते याची हाय असणार आहे टू वाइंडिंगपेक्षा आणि जे काही इफिशियन्सी आहे ही पण हाय असणार आहे टू वाइंडिंगपेक्षा. तर आता एका एक्झाम्पल थ्रू आपण हे समजून घेऊयात आपल्याला एक्झाम्पल थ्रू लक्षात येईल व्यवस्थित. तर एक टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर आपण घेतलेला आहे ज्याची रेटिंग किती आहे प्रायमरीला 2000 वोल्ट आहे सेकंडरीला 200 वोल्ट आहे आणि जे काही याची KVA रेटिंग आहे आपण काय म्हणलो 20 KVAचा हा ट्रान्सफॉर्मर आहे. हा आपण काय केला आहे रिकनेक्ट केला ॲज अ ऑटो ट्रान्सफॉर्मर. तर काय काय चेंजेस होतात ते बघूयात. आणि आपण काय म्हणलो आहे सिरीज ॲडिटिव्ह आपण कनेक्ट केलं आहे. सिरीज ॲडिटिव्ह म्हणजे जे काही हे दोन व्होल्टेज आहेत प्रायमरीचे आणि सेकंडरीचे फायनली काय होणार आहे ॲड होणार आहे. त्याला म्हणणार आपण सिरीज ॲडिटिव्ह पोलॅरिटीमध्ये कनेक्ट केले. आणि हे जर सिरीज सबट्रॅक्टिव्हमध्ये केलं असतं जे काही प्रायमरीचं व्होल्टेज आणि सेकंडरीचं व्होल्टेज यांचं सबट्रॅक्शन झालं असतं जे की आलं असतं इकडच्या साईडला इथं आता सध्या किती आहे 2200 तेच 1800 आलं असतं ज्यावेळेस आपण सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटीमध्ये कनेक्ट केले असतील तर त्या कंडिशनला. तर लक्षात घ्यायचं आता याच्यामध्ये आपण कसं करणार ते पहिलं काय आहे याच्यामध्ये कॉमन पार्ट जे काही करंट फ्लो होणार आहे आपला याच्यामधून कॉमन पार्टमधून तर ते किती करंट फ्लो होणार आहे
हे बघूयात आपण आता कॉमन पार्टमधून ज्यावेळेस करंट एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये किती फ्लो होते ज्यावेळेस आपण रिकनेक्ट केल्याच्यानंतर. तर मग जे काय केव्ही रेटिंग आहे आपली टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरची, केव्ही रेटिंग ऑफ टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर डिवाइड बाय जे काय हाय व्होल्टेज आहे आपण, तर म्हणजे हे काय होणार आहे कॉमन पार्टचा आपल्याला करंट भेटणार आहे जे की येणार आहे 10 एम्पियर, जे की इथं 20 × 10⁻³ हे टू वाइंडिंगचा केव्ही आहे डिवाइड बाय 2000 वोल्ट जे की प्रायमरी व्होल्टेज आहे टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरचं. हे आपल्याला फायनली काय भेटलं आहे कॉमन वाइंडिंगमधून जे काय करंट फ्लो होते तो भेटला. मग आता अनकॉमनचा आपण सिमिलरली कसा काढणार, जे अनकॉमनचा म्हणजे सेकंडरीचं व्होल्टेज आपण डिवाइड करणार केव्हीएला. मग एलव्हीचं व्होल्टेज डिवाइड केल्यानंतर हे जे काय 100 एम्पियर आलेला आहे हा आपला किती असणार आहे, हा जे काय अनकॉमन वाइंडिंग आहे याच्यामधून जे काय फ्लो होते तो भेटणार. म्हणजे हा आला 100, हा आला 10. तर म्हणजे जे काय टोटल इनकमिंग करंट असणार आहे हा किती असणार आहे 110. हे डायरेक्टली आपल्याला KCL वरून लक्षात पण येईल. त्यानंतर जे काही केव्ही ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे आपण, मग ते केव्ही ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर कसा काढणार, जे काय आपल्याला केव्ही तयार होणार आहे जे काही सेकंडरीचं व्होल्टेज इंटू सेकंडरीचा जे काही करंट असणार आहे फायनली या दोघांचं काय करणार आपण मल्टिप्लिकेशन, जे आपल्याला भेटणार आहे केव्ही ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर जे की असणार आहे 2200 × 100. म्हणजे हे व्होल्टेज आणि हा करंट आपण काय करणार मल्टिप्लाय करणार, जे की भेटला आपल्याला 220 केव्ही. म्हणजे का तर हा करंट आपला सेकंडरीमधून जातोय त्यासाठी आपण हा करंट घेतलेला आहे, लक्षात घ्यायचे. हा कॉमनचा करंट आपण इथं नाही घेतलेला. त्यानंतर जे काय प्रायमरी करंट जर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे जे की आपण ऑलरेडी इथं कॅल्क्युलेट केलं आहे दोघांचं सम करून, पण इथं काय करणार आहे आपण केव्ही ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर जे काय ऑटो ट्रान्सफॉर्मरचा केव्ही आलेला आहे आणि तो प्रायमरी व्होल्टेज ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर जर घेतलं तर मग आपल्याला काय भेटणार आहे फायनली, जे की 110 एम्पियर जे की इनपुट करंट आहे आपला, लक्षात घ्यायचं जे की इनपुट किती ऑटो ट्रान्सफॉर्मरला येते ते. त्यानंतर त्या याच्यातला इम्पॉर्टंट पार्ट काय पुढचा, जे काही केव्हीए बाय इंडक्शन आणि केव्हीए बाय कंडक्शन. लक्षात घ्यायचं इंडक्शन केव्हीए म्हणजे काय, तर हे जे काय आहे इथं ही जे पार्ट आहे हा जो देतोय केव्ही इकडे ट्रान्सफर करतोय तो काय असणार आहे इंडक्शन ट्रान्सफर करतोय, आणि हा जो काय तर हा डायरेक्टली आपण कनेक्टच केलेला आहे. हा इकडचा पार्ट, हा एवढा पार्ट आपला काय कनेक्ट असल्यामुळं केव्हीए बाय कंडक्शन म्हणतो. याच्यामध्ये इंडक्शन आणि कंडक्शन दोन्हीनं पण पॉवर ट्रान्सफर होते. तर ती किती होते दोघांमध्ये डिव्हिजन कसं आहे ते बघूयात आपण. मग आता इंडक्शनचा आपण कसा काढणार आहे, इंडक्शनचा म्हणजे काय की ज्याच्यामध्ये कुठलाच आपल्याला पार्ट इन्व्हॉल्व नाही आहे. तर मग हा जो वरचा पार्ट आहे याच्यामधून जे काय करंट फ्लो होते तो इंटू आपलं जे काय व्होल्टेज आहे आपण ते काढलं त्याच्या थ्रू जाणार व्होल्टेज, तर आपण ते येणार आपलं टोटल केव्हीए बाय इंडक्शन म्हणणार आपण. म्हणजे काय 100 एम्पियर करंट आहे आणि त्याचं जे काय व्होल्टेज रेटिंग आहे त्या पार्टची, म्हणजे आता ही आपण 2200 आणि हा काय होता इथं याचं व्होल्टेज किती होतं 200 होतं, दोघं मिळून इथं 2200 झालं ॲडिशन केल्यामुळं. म्हणजे याचं व्होल्टेज 200 आणि जाणारा करंट 100, या दोघांचं जे काय मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला केव्हीए किती भेटणार आहे, जे की फायनली भेटणार आपल्याला केव्हीए 20 केव्हीए हा भेटणार आहे आपला बाय इंडक्शननं. का, कारण ते दोन्ही कनेक्ट नाही आहेत, लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतर केव्हीए बाय कंडक्शन म्हणजे या पार्टमधून हा कंडक्शन म्हणणार इकडचा पार्ट आपण. तर मग कंडक्शन कसा येणार आपला, जो काही इंडक्शन आला आहे आपण तो काय करणार टोटल केव्ही मधून मायनस करून टाकणार, जे की टोटल केव्ही आपला 220 आहे त्याच्यामधून 20 मायनस केल्यानंतर आपल्याला जे काय फायनली आहे तो भेटणार आहे किती 200 केव्ही भेटणार आहे. हे झालं आपला केव्ही बाय द कंडक्शन. म्हणजे आपण एक काढल्या दुसरा पार्ट आपोआप काढू शकतो. मग याच्यातून जे काही की पॉईंट तयार होतात ते आता 1 बाय 1 आपण पाहूयात. याच्यावर डायरेक्टली एक्झाम्पल कधी फॉर्म होतं, केची व्हॅल्यू दिलेली असते जो काय आपला ऑटो ट्रान्सफॉर्मरचा ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे आणि आपल्याला विचारतात केव्ही बाय इंडक्शन केव्ही बाय कंडक्शन किती असणार आहे असं विचारतात. किंवा जर टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर दिला आणि ते जर रिकनेक्टेड ऑटो ट्रान्सफॉर्मर केला आहे तर मग त्यावेळेस व्हेरियस एक्झाम्पल विचारतात त्याच्यावरचे कसं काय म्हणजे एक पार्ट काढायला सांगतात आपल्याला. तर मग पहिल्यांदा ऑटो ट्रान्सफॉर्मरचा जे काय ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे जो काही एलव्हीचं व्होल्टेज डिवाइड बाय एचव्हीचं व्होल्टेज हे केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, जे काय ऑटो ट्रान्सफॉर्मरचा के भेटणार ट्रान्सफॉर्मेशन रेशो. मग आता केव्ही बाय इंडक्शन आपण कसं काढणार इंडक्शननं, तर 1 - के करणार इंटू केव्ही ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर. लक्षात घ्यायचं ते केव्ही ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर घ्यायचा आहे, केव्ही ऑफ टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर नाही. जे काय ऑटो ट्रान्सफॉर्मर तयार होते आपण त्याचा केव्ही घेणार आहे. ते केव्ही काढल्याशिवाय आपल्याला हे इंडक्शन आणि कंडक्शन डायरेक्टली असं फॉर्म्युल्यानं कॅल्क्युलेट करता येत नाही. त्यानंतर केव्ही बाय कंडक्शन किती के इंटू केव्ही ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर. जे काय ऑटो ट्रान्सफॉर्मरचा केव्ही आहे आपण त्यानं ते फॉर्म्युला इथं आपण कसं करू शकतो टॅली पण करू शकतो. लक्षात घ्यायचं आपण केची व्हॅल्यू कशी काढणार, जे काय एलव्हीचं व्होल्टेज आहे इथं फॉर एक्झाम्पल आपण 2000 टाकलं, एलव्हीच्या जागी 2000 टाकला इथं आपण, आणि जे काय आपलं एचव्ही आहे ते किती 2200 आहे, हे 2200. तर टोटल हे काय येणार आहे आपलं 10/11 येणार आहे. तर 10/11 ही आपली केची व्हॅल्यू आली, लक्षात घ्यायचे. 10/11 केची व्हॅल्यू आहे 1 - के जर केलं आपण इथं तर 11 - 10 किती 1/11 येणार. हे 1/11 आलं. 1/11 केव्ही ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर आपल्याला आहे किती 220 केव्ही. तर याला 220 आपण इथं काय केलं मल्टिप्लाय केल्याच्यानंतर 11 × 2 = 22 म्हणजे 20. ही जी पहिली व्हॅल्यू आहे आपली फायनली आपल्याला भेटतो केव्ही बाय इंडक्शन. आणि सिमिलरली केव्ही बाय कंडक्शनला काय करणार के इंटू केव्ही ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर, जे की के आपला आलेला आहे किती 10/11 इंटू केव्ही ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर आपला किती 220 केव्ही 220 केव्ही 11 × 2 = 22. तर हे आपलं जे काही केव्ही आहे आपला हा तो भेटून जाणार 200 केव्ही आहे, जो की आपला केव्ही बाय कंडक्शन आहे. या दोन्ही ज्यावेळेस आपल्याला के दिलेला असतो त्यावेळेसच्या ह्या कंडिशन आहेत, लक्षात घ्यायचे. जे इन टर्म्स ऑफ केमध्ये जर विचारलं त्यांनी के देऊन तर त्यावेळेस आपण या वेने कॅल्क्युलेट करू शकतो. त्यानंतर पुढचं जे काही वेट ऑफ कॉपर जे किती लागणार आहे आपण ते बघूयात. वेट ऑफ कॉपर कम्पेअर टू टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. जे काय वेट ऑफ कॉपर लागणार आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरला, जे काय आपण आता के म्हणलो हा के काढलाय 1 - के इंटू वेट ऑफ टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. जे काय वेट कॉपरचं आहे टू वाइंडिंगचं त्याला काय आपण काय करणार 1 - के नं इथं मल्टिप्लाय करून फायनली आपल्याला ती व्हॅल्यू भेटून जाणार. त्यानंतर सेव्हिंग ऑफ कॉपर किती होणार याच्यामध्ये के टाइम्स ऑफ टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर. जे काय के येणार आहे ऑटो ट्रान्सफॉर्मरचा त्यांना मल्टिप्लाय म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन रेशो त्यांना मल्टिप्लाय केल्याच्यानंतर टू वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरचा
जे काही कॉपर आहे त्याच्या वेटला आपल्याला सेव्हिंग ऑफ कॉपर भेटणार. त्यानंतर जे काही व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ ऑटो ट्रान्सफॉर्मर आहे ते काय असणार आहे, व्होल्टेज रेग्युलेशन ऑफ 2 वाइंडिंग ट्रान्सफॉर्मर इंटू 1 - K यानं काय भेटणार आपल्याला, जे काही व्होल्टेज रेग्युलेशन आहे. तर हे इम्पॉर्टंट फॉर्म्युले लक्षात घ्यायचे आहे सगळे. याच्यावर डायरेक्ट एक्झाम्पल फॉर्म होतात. हे जर फॉर्म्युले आपल्याला आठवले एक्झाममध्ये तर याच्यावर आपण एकदम फास्टमध्ये कॅल्क्युलेट करू शकतो. तर हे झालं. त्यानंतर याच्यामध्ये काय लक्षात घेण्याची एक गोष्ट आहे, तर जे काही आपला KVA फॉर एक्झाम्पल सुरुवातीला किती होता, 20 KVA होता. ज्यावेळेस आपण ऑटो ट्रान्सफॉर्मर तयार केल्याच्या नंतर जे काही आपला KVA तयार होते 220 KVA तयार होते. तर लक्षात घ्यायचे मल्टिपल टाईममध्ये आपला काय झाला आहे, KVA वाढला आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार, ऑटो ट्रान्सफॉर्मर कनेक्ट केल्याच्यानंतर KVA ऑटो ट्रान्सफॉर्मरचा एकदम हायेस्ट वाढला पाहिजे. अशाच वेळेनं कनेक्ट करतोय आपण ट्रान्सफॉर्मर कधी पण. हे झालं ऑटो ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत. त्याच्यानंतर पुढचा पार्ट बघूयात. आपला पुढचा पार्ट काय याच्यामध्ये 3 फेज ट्रान्सफॉर्मर लक्षात घ्यायचे. 3 फेज ट्रान्सफॉर्मरचं जे काही EMF इक्वेशन त्याच्यामध्ये काय असं वेगळा काही फरक पडत नाही. जे काय आपण टर्न म्हणलो होतो ते पर फेज आपण टर्न घेतो याच्यामध्ये. बाकीचा सगळा पार्ट ॲज इट इज सेम आहे, जो काही आपला मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी एरिया फ्रिक्वेन्सी जे काय ते. तर मग याच्यामध्ये काय की फक्त जे काय ट्रान्सफॉर्मेशन रेशो आहे याच्यामध्ये थोडासा फरक कसा पडतो ते लक्षात घ्यायचे. कारण याच्यामध्ये आता फॉर एक्झाम्पल डेल्टा स्टार हे जर आपण कनेक्शन घेतलं तर डेल्टा घेतले आपण 33 kV आणि स्टार घेतले आपण 11 kV. तर मग आता या कंडिशनला आपल्याला काय करायचं आहे, फॉर एक्झाम्पल केची जर व्हॅल्यू काढायची असेल ट्रान्सफॉर्मेशन रेशोची तर कशी काढू शकतो आपण, आपल्याला माहिती आहे V सेकंडरी आपण V प्रायमरी घेतो आपण. मग V सेकंडरी आपण V प्रायमरी घेतलं त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचे जे काही व्होल्टेज असतात त्याच्यामध्ये एक फेज व्होल्टेज येणार, एक लाईन व्होल्टेज येणार. तर मग एक तर आपल्याला काय करावं लागणार, दोन्ही सेम करावं लागणार आहे. तर मग आपण काय करणार आहे त्या कंडिशनला जे काय आहे दोन्ही पण फेज व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करून घेणार आहे. कारण आपण ट्रान्सफॉर्मेशन रेशो जे काय असतो ट्रान्सफॉर्मेशन रेशो हा ऑलवेज आपण काय करणार फेजमध्ये घेणार आहे. तर फेजमध्ये घेणार म्हणून काय करणार आपण, जे काही सेकंडरी स्टार आहे तर स्टारला काय करणार आपण फेजमध्ये कन्वर्ट करणार. जे काही स्टार कनेक्टेड लाईन व्हॅल्यूला म्हणजे 11 kV ही जी दिल्ली आहे लाईन व्हॅल्यू. आता लक्षात घ्यायचं डेल्टामध्ये ही पण लाईन व्हॅल्यू दिल्ली असते, दिलेली कधी पण लाईन व्हॅल्यू असते. पण आपल्याला माहिती आहे की लाईन व्हॅल्यू इज इक्वल टू फेज व्हॅल्यू आहे डेल्टामध्ये. कारण डेल्टामध्ये ही जे काही लाईन व्हॅल्यू इज इक्वल टू फेज व्हॅल्यू असणार आहेत सगळ्या. पण स्टारमध्ये तसं नसणार. स्टारमध्ये आपल्याला काय करावं लागणार, कन्वर्ट करून घ्यावं लागणार. म्हणजे ही फेज व्हॅल्यू कन्वर्ट करावं लागणार आपल्याला पहिल्यांदा. तर मग त्यासाठी आपण काय करणार 11ला फेज व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट करून घेतले म्हणजे 11/√3 डिवाइड बाय 33 हे आपला येणार आहे ट्रान्सफॉर्मेशन रेशो इन टर्म्स ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मरला. लक्षात घ्यायचे ज्यावेळेस स्टार डेल्टा अशा टाईपचे ट्रान्सफॉर्मर दिले आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशो त्या वेळेस जर विचारले असेल तर लक्षात घ्यायचे आपल्याला चेंज करून घ्यावं लागते. कारण दोन्ही व्हॅल्यू आपल्याला सेम नसतात यामध्ये जे काय ते. आणि टर्न्स जर दिले असेल तर टर्नच्या बाबतीमध्ये आपण डायरेक्टली दिलेले जे असतात फेज टर्न रेशो दिले असतात. पण या कंडिशनला अशा एक्झाम्पलमध्ये काय करतात ते टर्न्स न देता डायरेक्ट व्होल्टेज देऊन विचारतात. तर मग त्या कंडिशनला आपल्याला हे के ज्यावेळेस काढतोय तर लक्षात घ्यायचं आपण स्टार डेल्टासाठी काढतोय का स्टारसाठी काढतोय त्यावेळेस हे लक्षात घ्यायचं आपण. मग याच्यातून जे काही फॅक्टर तयार होतात ते बघूया आपण. की पॉईंट जे काय ते स्टार डेल्टा यूज द फेज शिफ्ट +or- 30 डिग्री किंवा 180 +or- 30 डिग्री. जे काय स्टार डेल्टा जे काय ट्रान्सफॉर्मरमध्ये जे काही फेज शिफ्ट भेटते वेवफॉर्ममध्ये ते किती एक तर +- 30 भेटते किंवा 180 +- 30 भेटते आपल्याला स्टार डेल्टामुळे. त्यानंतर जे काही मॅग्नेटिक इंडरस्ट करंट ज्यावेळेस आपण एखादा चार्ज करत असतो ट्रान्सफॉर्मर त्यावेळेस जो काही मॅग्नेटिक इंडरस्ट करंट फ्लो होतो त्या ट्रान्सफॉर्मरमधून तर तो फक्त प्रायमरीला असतो एवढं लक्षात ठेवायचं. तो सेकंडरीला नसतो, फक्त प्रायमरीमध्ये असणार. तर मग आता त्याचे काय कॉन्सिक्वेन्स होतात ते बघू वन बाय वन. पण सेकंड हार्मोनिक इज द स्ट्रॉंगेस्ट इन मॅग्नेटिक इंडरस्ट करंट. जे काही मॅग्नेटिक इंडरस्ट करंट आहे त्याच्यामध्ये सेकंड हार्मोनिक जो आहे तो हायेस्ट असतो. म्हणजे सेकंड हार्मोनिक जो काय आपला तो मॅग्नेटिक इंडरस्ट करंटमध्ये जास्त एक्झाम्पल म्हणजे रोल प्ले करतो. त्याच्यामध्ये काय तर मॅग्नेटिक इंडरस्ट करंट रिच इन सेकंड हार्मोनिक जे काही इनरिच करंट आहे मॅग्नेटिक इंडरस्ट करंट त्याच्यामध्ये सेकंड हार्मोनिक असतं. त्यामुळे काय होणार आहे मॅग्नेटायझिंग करंट जो काय आपला आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे थर्ड हार्मोनिक असणार आहे. तर लक्षात घ्यायचं जे काही मॅग्नेटिक इंडरस्ट करंट आहे त्याच्यामध्ये सेकंड हार्मोनिक आहे आणि मॅग्नेटायझिंग करंटमध्ये थर्ड हार्मोनिक आहे. त्याच्यामध्ये कन्फ्युजन करायचं नाही. कधी कधी डायरेक्टली ते स्टेटमेंटमध्ये असं देतात की मॅग्नेटिक इंडरस्ट करंट रिच इन सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक, फोर्थ हार्मोनिक असं असते दिलेलं. तर लक्षात घ्यायचं मॅग्नेटायझिंग करंट म्हणलं तर थर्ड हार्मोनिक असणार. इंडरस्ट करंट म्हणलं मॅग्नेटिक इंडरस्ट करंट त्याच्यामध्ये काय असणार आहे सेकंड हार्मोनिक असणार आहे एवढं लक्षात ठेवायचे. हे झालं इंडरस्ट करंटच्या बाबतीत आणि मॅग्नेटायझिंग करंटच्या बाबतीत. तर हे मॅग्नेटायझिंग करंट म्हणजे काय की जे काय आपण प्रायमरी मॅग्नेटाइज करतोय आपण ज्यावेळेस चार्ज करताना ट्रान्सफॉर्मर तर ते त्यावेळेस जे काही मॅग्नेटायझिंग करंट असणार आहे तर तो थर्ड हार्मोनिक न रिच असणार. त्याच्यामध्ये मॅक्झिमम थर्ड हार्मोनिक असणार आहे. आणि एकदम सुरुवातीच्या एकदम फ्रॅक्शन काळासाठी जे काही मॅग्नेटिक इंडरस्ट करंट फ्लो होते ट्रान्सफॉर्मरमध्ये एकदम एका सप्लायला कनेक्ट केल्या तर तो काय असतोय सेकंड हार्मोनिक असतो आणि तो मॅग्नेटिक इंडरस्ट करंट फ्लो होते त्याच्यामधून एवढं लक्षात ठेवायचे. त्यानंतर जे काही स्पेसिफिक वेट आहे ट्रान्सफॉर्मरचं कुठला पण ट्रान्सफॉर्मर तयार केल्याच्यानंतर त्यालाच काय म्हणणार आहे पण वेट पर केव्ही म्हणजे 1 kVA किती पर्टिक्युलर वेट लागणार ट्रान्सफॉर्मर केजीमध्ये त्याला काय म्हणणार आपण स्पेसिफिक वेट म्हणणार आहेत. मग ते जे काही स्पेसिफिक वेट आहे ते कसं व्हॅरी होते वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनुसार ते बघूयात आपण. त्याला काय काय पॅरामीटर कारणीभूत आहेत. जे काही केव्हीए इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी आहे. फॉर सेम केव्हीए रेटिंग एरिया ऑफ क्रॉस सेक्शन डिक्रीज विथ इन्क्रीज इन फ्रिक्वेन्सी. म्हणजे जशी फ्रिक्वेन्सी वाढेल तसं काय होणार आहे एरिया डिक्रीज होणार आहे ट्रान्सफॉर्मरचा. जे काय एरिया टोटली काय होणार आहे डिक्रीज होत जाणार. म्हणून आपण जे बघितले जे काय आपले ट्रान्सफॉर्मर जे छोटे असतात त्यांची फ्रिक्वेन्सी हाय फ्रिक्वेन्सीला ऑपरेट करणारे असतात. म्हणजे जे काय आपले रेडिओ कम्युनिकेशनसाठी वापरलेले ट्रान्सफॉर्मर आपण छोटे वापरतो त्याच्यामध्ये एकदम फाईन टर्न असतात आणि ते काय करतात आपण एकदम छोटाले ट्रान्सफॉर्मर असतात ते कशासाठी कम्युनिकेशन सिस्टममध्ये जे असतात त्याच्यामध्ये हायेस्ट फ्रिक्वेन्सी असते किलोहर्ट्झमध्ये. त्याच्यामुळे आपण काय करणार त्याचा एरिया छोटा असतो एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होते त्यावेळेस काय होणार आहे
स्पेसिफिक वेट, त्याची वेट पर केव्हीए काय होणार ट्रान्सफॉर्मरचं डिक्रीज होणार आहे. म्हणजे केव्हीए रेटिंग जी काय असणार आहे ट्रान्सफॉर्मरची डायरेक्टली प्रोपोर्शनल डायमेन्शन रेस टू 4, म्हणजे त्याचे डायमेन्शन रेस टू 4 केव्हीए रेटिंग काय होणार आहे त्याची प्रोपोर्शनल असणार आहे कुठल्या पण ट्रान्सफॉर्मरची. आणि अजून पर्सेंटेज झड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द केव्हीए, हे एक रिलेशन इम्पॉर्टंट आहे. जे काय पर्सेंटेज इम्पिडन्स असेल तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द काय केव्हीए. हे पर्सेंटेज झड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू केव्हीए का, ज्यावेळेस आपण पॅरललमध्ये ऑपरेट करत असतो ट्रान्सफॉर्मर त्यावेळेस लक्षात घ्यायचं आहे ज्याचा पर्सेंटेज इम्पिडन्स कमी तो सगळ्यात पहिल्यांदा ओव्हरलोड होत असते ट्रान्सफॉर्मर का, कारण हे आपल्याला हे रिलेशन दाखवते पर्सेंटेज झड इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द केव्हीए या रिलेशनवरून भेटते ते. आता हे झालं ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत. आता हे जे काही आपल्या इथं डायग्राम तयार झालेली आहे आता टोटली रेजिस्टिव्ह लोडसाठी, इंडक्टिव्ह लोडसाठी आणि कॅपॅसिटिव्ह लोडसाठी आपण जे काय फेजर आपल्या याच्या घेतलेल्या आहेत. तर फेजर डायग्राममध्ये बघूयात आता. तर जे काही हे डायग्राम तयार झाले तर लक्षात ठेवायचं याच्यावरून आपल्याला जे काही एक्झाम्पल तयार होतात किंवा क्वेश्चन तयार होतात स्टेटमेंट बेस, तर ते कसे तयार होतात तर हे जे काय आपण इथं स्टेटमेंट फॉर्म केले तर अशा वेमध्ये ते एक्झाम्पल फॉर्म करतात. म्हणजे काय लोड पॉवर फॅक्टर युनिटी देन प्रायमरी पॉवर फॅक्टर 0.8 to 0.95 लॅगिंग आहे. आता ज्यावेळेस युनिटी पॉवर फॅक्टर लक्षात ठेवायचं, युनिटी पॉवर फॅक्टर आपण म्हणलो काय रेजिस्टिव्ह लोड आहे त्यावेळेस काय असणार आहे युनिटी पॉवर फॅक्टर असणार ट्रान्सफॉर्मरला. ते आपल्याला कसं लक्षात येणार, जो काही सेकंडरीला बघा हे I2 आणि हे जे काही E2 आहे सेकंडरीचं आपला जो काही करंट आणि सेकंडरीचा जे काही EMF इन फेज आहेत म्हणजे युनिटी पॉवर फॅक्टर आहे. पण या केसला ज्यावेळेस युनिटी पॉवर फॅक्टर सेकंडरीला युनिटी पॉवर फॅक्टर आहे मग त्याच कंडिशनला प्रायमरीला पण युनिटी पॉवर फॅक्टर असायला पाहिजे असं आपण गृहीत धरतो, पण तसं होत नाही. प्रायमरीला काय असणार आहे जे काही पॉवर फॅक्टर आपण लक्षात घेऊ शकतो, हा I1 आहे प्रायमरीचा, प्रायमरी करंट आणि हा व्होल्टेज आहे प्रायमरीचा आपण जे काय अप्लाय केलेलं ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये काहीतरी अँगल हा ∅1 तयार झालेला आहे लक्षात घ्यायचं आहे. हा ∅1 अँगल आहे म्हणजे काय इथं लॅगिंग कंडिशनला आहे I1 प्रायमरीचा लॅगला आहे. इकडं जरी आपला युनिटी पॉवर फॅक्टरला आला असेल करंट इन फेज असेल तरी बी इकडे इन फेज नाही आहे, हा इकडे लॅग कंडिशनला आहे. तर हे लक्षात येते आपल्याला म्हणजे युनिटी पॉवर फॅक्टर असताना सुद्धा काय लॅगिंगला आहे. मग तो लॅगिंगला किती असू शकते 0.8 to 0.95 अशी या व्हॅल्यूमध्ये या रेंजमध्ये असू शकतो तो लॅगिंगला. ते लक्षात ठेवायचं. म्हणजे कधी कधी देतात असं लोड पॉवर फॅक्टर ज्यावेळेस युनिट आहे त्यावेळेस काय म्हणणार प्रायमरी पॉवर फॅक्टर काय असणार, तर तिथं ऑप्शन युनिटीचा पण असतो कधी पण लक्षात ठेवायचं. त्यावेळेस पण प्रायमरी पॉवर फॅक्टर युनिटीला कधीच नसणार कारण हे आपल्याला फेजर डायग्राम सजेस्ट करते. त्याच्यानंतर इंडक्टिव्ह लोडला आपल्याला डायरेक्टली कळतं इंडक्टिव्ह लोडला आपला जो काय आहे तो लॅगिंगलाच असणार आहे, जो काय आपला करंट असणार आहे तो सेकंडरीचा. तर हे डायरेक्टली इंडक्टिव्ह लोडला आपल्या लक्षात येते. पण कॅपॅसिटिव्ह लोडच्या बाबतीत म्हणजे ज्यावेळेस लिडिंग आपला करंट आहे, लिडिंग करंट म्हणजे काय सेकंडरीचा करंट लिडिंग आहे लक्षात घ्यायचे. इथं सेकंडरीचा करंट लिडिंग आहे तरी पण आपल्याला प्रायमरीचा करंट इकडे लिडिंग नाही किंवा युनिटी पॉवर फॅक्टरला पण आलेलं नाही लक्षात ठेवायचं. म्हणजे सेकंडरी करंट लीड असताना सुद्धा प्रायमरीचा जो काही करंट आहे तो लॅगच ऑपरेट करणं लक्षात ठेवायचे. म्हणजे याच्यावर पण स्टेटमेंट फॉर्म होऊ शकते ज्यावेळेस सेकंडरीचा करंट लिडिंग कंडिशनला आहे तर प्रायमरी करंट काय असणार आहे लॅग कंडिशनलाच असणार आहे लक्षात ठेवायचे, तो लीडला आलेला नाही कारण हे फेजर डायग्राममधूनच आपल्याला समजते. म्हणजे त्याच्यावर स्टेटमेंट काय पॉवर फॅक्टर ऑफ सेकंडरी इन्क्रीजेस देन द पॉवर फॅक्टर ऑफ प्रायमरी इन्क्रीजेस ओनली फॉर अ लॅगिंग लोड कंडिशन. म्हणजे काय पॉवर फॅक्टर प्रायमरी कधी इन्क्रीज होणार आहे जर लॅगिंग लोड कंडिशन असेल त्याच वेळेस काय होणार आहे पॉवर फॅक्टर ऑफ प्रायमरी इन्क्रीज होणार आहे सेकंडरीचा इन्क्रीज झाल्याच्यानंतर. हे झालं आपलं फेजर डायग्रामवरून. त्याच्यानंतर जे काही टेस्ट असते आपण एक बॅक टू बॅक टेस्ट आणि किंवा त्यालाच आपण संपनर टेस्ट म्हणतो ट्रान्सफॉर्मर, यालाच काय म्हणणार रिजनरेटिव्ह टेस्ट पण म्हणतो. ते कशासाठी कंडक्ट करतो जे काही टेम्परेचर राईज होते ट्रान्सफॉर्मरमध्ये तर ते आपण किती टेम्परेचर राईज होते एखाद्या ट्रान्सफॉर्मर त्याच्यासाठी आपण संपनर टेस्ट वापरतो. तर लक्षात घ्यायचं आता ह्या टेस्ट आपण बॅक टू बॅक किंवा संपनर टेस्ट का कंडक्ट करतो ट्रान्सफॉर्मरमध्ये, कारण आपल्याला जर हे टेस्ट कंडक्ट करायचे असेल तर एवढा हाय व्होल्टेज आपण एखाद्या ट्रान्सफॉर्मरला देऊन आपण ती तेवढी पॉवर लॉस करण्यापेक्षा आपण काय करणार दोन ट्रान्सफॉर्मर एकाला बॅक टू बॅक कनेक्ट करून ही टेस्ट कंडक्ट करतोय. त्याच्यामुळे असं कुठली आपली पॉवर एक्स्ट्रा वेस्ट होणार नाही, ती वेस्टेज वाचवण्यासाठी आपण काय करणार नाही संपनर टेस्ट किंवा बॅक टू बॅक टेस्ट आपण कंडक्ट करत असतो. हे झालं ट्रान्सफॉर्मरचे जे काय होतात की पॉईंट तयार होतात ते. त्याच्यानंतर पुढचा पार्ट बघूयात. यामध्ये आपला नेक्स्ट पार्ट काय जे काही स्पेशल ट्रान्सफॉर्मरचे जे काही कनेक्शन होतात त्यावर बघूयात आपण जे काही स्पेशल कनेक्शन आहेत ते कुठले कुठले आहेत. तर पहिलं काय ओपन डेल्टा कनेक्शन, याला VV कनेक्शन पण म्हणतो आपण. तर मग याच्या थ्रू काय चेंज होणार, हे आपण जे काही डेल्टा कनेक्टेड ट्रान्सफॉर्मर असतात त्याच्यातला जर एक फेज ओपन झाल्याच्या नंतर जे काही कनेक्ट करतो आपण किंवा एखादा फेज आपण काय झाला आहे फेल झालेला आहे वाइंडिंग तर त्यावेळेस आपण हे ओपन डेल्टामध्ये कनेक्ट करतो. तर ते काय कॉन्सिक्वेन्स आहेत आपण वन बाय वन बघूयात. आता ज्यावेळेस डेल्टा असेल तर 3VL × IL आहे याच्यामध्ये लक्षात घ्यायचं. मग जे काही KVA ऑफ ओपन डेल्टा आहे तर ते काय असणार √3VL IL आहे. म्हणजे इच युनिट कॅन सप्लाय 1.713 टाइम्स ऑफ द इंडिव्हिज्युअल रेटिंग. म्हणजे काय इंडिव्हिज्युअल रेटिंग आहे त्याच्या 1.7 म्हणजे हे थोडक्यात काय √3ची किंमत आहे ही जी आहे ती. म्हणजे काय इंडिव्हिज्युअल रेटिंग फॉर एक्झाम्पल म्हणजे काय 10 KVA आहे एक इंडिव्हिज्युअल असे 3 कनेक्ट आहेत ट्रान्सफॉर्मर असे डेल्टामध्ये. पण काय झालं एखादा जर फेल झाला तर म्हणजे उरलेले जे लोड असणार आहे टोटल लोड जे काही सप्लाय करतात ते किती असणार आहे त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचे. तर सुरुवातीला किती 30 KVA होता फायनली 30 KVA, पण आता काय होणार आहे आता 10 × 1.713 म्हणजे काय 17.13 एवढाच लोड काय होणार आहे ते सप्लाय करू शकतील. हे दाखवते रिलेशन. तर टोटल लोड कॅरीड बाय ओपन डेल्टा सिस्टीम इज 57.7%. जे काही टोटल लोड कॅरी होणार आहे तो किती असणार आहे 57.7% असणार आहे. म्हणजे 1/√3ची किंमत आपल्याला माहिती आहे 0.577 येते त्याला आपण पर्सेंटेजमध्ये लिहिले.
म्हणजे क्लोज डेल्टापेक्षा किती 57.7% फक्त पॉवर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, लोडला देऊ शकतो. त्यानंतर मग कॅपॅसिटी ऑफ ओपन डेल्टा आपण कशी काढणार, 0.577 इंटू रेटिंग ऑफ द क्लोज डेल्टा. जी काय क्लोज डेल्टाची रेटिंग होती, म्हणजे फॉर एक्झाम्पल क्लोज डेल्टा किती 30 होता, हा 30 इंटू 0.577 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्याच्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, जी काय क्लोज डेल्टाची जी की वरची किंमत आली आपली 10 इंटू, ती फायनली हीच येणार आहे. याला मल्टिप्लाय केल्याच्यानंतर 17.13 हीच किंमत याची पण येणार आहे. त्याच्यानंतर दुसरं कनेक्शन याच्यामध्ये काय, याला स्कॉट कनेक्शन म्हणतो किंवा टी कनेक्शन पण म्हणतो. याच्यामध्ये दोन कनेक्शन कसे तयार होतात. मग स्कॉट कनेक्शन कशासाठी वापरतो आपण, 3 to 2 पेज कन्व्हर्जनला वापरतो किंवा 2 to 3 पेज, हे दोन्ही पण कन्व्हर्जन होतात. याच्यात लक्षात ठेवायचं, एकच कन्व्हर्जन नाही, याच्यात दोन्ही पण कन्व्हर्जन होतात. एक तर 2 to 3 पेज पण करू शकतो किंवा 3 to 2 पेज पण करू शकतो याच्यामध्ये. मग याच्यातून केव्हीए किती सप्लाय व्हायला आहे, √3 व्हीला एवढा सप्लाय होणार याच्यातून पण. आणि जे काय याच्यात दोन कनेक्शन तयार होतात, म्हणजे हे आपण एक खाली म्हणणार इथं मेन ट्रान्सफॉर्मर असणार आहे आपला, आणि हा जो वरचा असणार आहे याला आपण टीजर ट्रान्सफॉर्मर म्हणणार आहे. मग मेन ट्रान्सफॉर्मरचे जे काही टॅपिंग घेतले असतात आपण, त्या किती 50% टॅपिंग घेतले असतात आपण मेन ट्रान्सफॉर्मरच्या. आणि वरचा जो काही टीजर ट्रान्सफॉर्मर असते याच्या 86.6% आपण याच्या काय म्हणजे थोडक्यात √3/2 ची किंमत असते. ही √3/2 ची किंमत असते. एवढे टॅपिंग आपण काय केले असतात, हा टीजर ट्रान्सफॉर्मर जे वरचा ट्रान्सफॉर्मर आहे याच्या टॅपिंग घेतले असतात. म्हणजे 2 to 3 किंवा 3 to 2 कन्व्हर्जनच्या बाबतीत हे झाले स्पेशल कनेक्शनच्या बाबतीत. त्यानंतर जे काय ट्रान्सफॉर्मरमध्ये की पॉईंट म्हणजे हे काय, V1/V2 = N1/N2 = I2/N, हे तर माहिती आपल्याला, हे रिलेशन लक्षातच असले पाहिजे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. त्याच्यानंतर जे काय इम्पिडन्सच्या फॉर्ममध्ये जर आपल्याला रिलेशन विचारलं कधी, तर N1/N2 = √Z1/Z2 असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी कधी विचारतात की इम्पिडन्स दिल्याच्या नंतर टर्न जर काढायला सांगितले असतील तर त्या कंडिशनला आपण कसे काढणार, स्क्वेअर रूटच्या फॉर्ममध्ये आपण काढू शकतो. N1/N2 = √Z1/Z2च्या फॉर्ममध्ये. हे आपण अगोदर पण म्हणलो होतो, पर युनिट इम्पिडन्स ऑफ ट्रान्सफॉर्मर रिमेन्स सेम, प्रायमरी आणि सेकंडरीचा जो काही पर युनिट इम्पिडन्स आहे सेम. हे झालं ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत. त्याच्यानंतर आता इंडक्शन मशीन जे आहे, काय इंडक्शन मोटरचा आपण 3 पेज आणि सिंगल पेज याचा पार्ट बघूया. आपण मशीनमध्ये आता पाहणार आहे की जे काही इंडक्शन मशीन आहे त्याच्यामध्ये पहिली सिंगल फेज इंडक्शन मोटर पाहणार आहे आपण. तर लक्षात घ्यायचं, मशीनच्या टॉपिकवर असं जास्त काही हेवी वेट असे क्वेश्चन कुठलेच आपल्याला नसणार आहेत. त्याच्यामध्ये इझी एक्झाम्पल विचारतात. फक्त आपल्याला एवढं आहे की जे काही स्पेसिफिक पार्ट आहे त्याच्यामधला लक्षात असला पाहिजे मशीनचा. त्याच्यामध्ये सिंगल फेज जे काही इंडक्शन मोटर आहे त्याचं इक्विव्हॅलेंट डायग्राम जर बघितली ते दिसायला असं दिसणार आपल्याला एवढी मोठी डायग्राम, पण लक्षात घ्यायचं त्याच्यात आपल्याला जे काही मेन पार्ट आहेत आपल्याला ते फक्त लक्षात घ्यायचे. तर ही स्टँड स्टीलच्या बाबतीत आपण पहिली सिंगल फेज इंडक्शन मोटरची आपण डायग्राम पाहणार आहे. स्टँड स्टीलच्या बाबतीमध्ये काय, हे जे काही इकडचा जे काही नो लोडला जे काही लॉसेस होतात हा तो पार्ट दाखवतोय, हा RM/2 XM/2. आणि हा काय इकडचा सेकंडरी जे काही रोटरचे पार्ट आहेत आपण ते पाहणार आहे. म्हणजे काय प्रायमरी सेकंडरीला रेफर केल्याच्यानंतर R2-2 X2-2 आणि इकडे पण R2-2 X2-2. तर हे तसं डिवाईड करून काढलेलं असते, कारण याच्यामध्ये एक टॉर्क आपला काय असतो पॉझिटिव्ह, एक टॉर्क निगेटिव्ह असतो. त्याच्यामुळे काय असते, मोटरमध्ये जे 2 फील्ड रिव्हॉल्विंग थेरी आहे त्याच्यानुसार ही डायग्राम आपली कन्स्ट्रक्ट झाली असते, लक्षात ठेवायचे. तर त्याच्यामुळे आपण असे पार्ट दाखवले. तर मग स्टँड स्टीलला काय काय याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, जे काही फॉरवर्ड स्लिप आहे याच्यामध्ये, फॉरवर्ड स्लिप काय असणार आहे, S = 1 असणार आहे स्टँड स्टीलला, म्हणजे मोटर स्टॉप आहे. कारण आपल्याला माहिती आहे स्टँड स्टील आहे म्हणजे काय, जे काही आपली स्लिप असते NS - NR अपॉन NS, त्याच्यामध्ये काय येणार, काय आपली 0 आहे. तर म्हणजे NS/NS ची व्हॅल्यू काय येणार आहे, 1 येणार आहे. तर म्हणजे स्लिप काय 1 असणार आहे ज्यावेळेस स्टँड स्टील कंडिशनला. तर हे आपलं स्टँड स्टीलला दाखवते S = 1. तर मग स्टँड स्टीलला काय सांगितलं, S = 1. त्यानंतर दुसरी काय कंडिशन याच्यामध्ये, जे काही बॅकवर्ड स्लिप, ही झाली फॉरवर्ड स्लिप. याच्यामध्ये 2 स्लिप तयार होतात, एक फॉरवर्ड आणि बॅकवर्ड, कारण आपल्याला माहिती आहे की 2 टॉर्क तयार होतात सिंगल पेज इंडक्शन मोटरमध्ये. तर मग बॅकवर्ड स्लिप काय असणार आहे, 2 - S असणार आहे. त्याची पण व्हॅल्यू किती असणार आहे, 1च असणार आहे, कारण S ची व्हॅल्यू 1 म्हणल्याच्यानंतर लक्षात घ्यायची बॅकवर्ड स्लिप पण किती असणार आहे, 1च असणार आहे. 2 - S ची किंमत ती किती, 2 - S ची किंमत पण 1 आहे. तर मग आता दोन्हीचं जर सम विचारलं आपल्याला फॉरवर्ड आणि बॅकवर्ड स्लिपचं या कंडिशनला, तर मग काय ते काय असणार आहे, S + 2 - S ती किती येणार आहे, 2 येणार आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचे दोन्ही फॉरवर्ड आणि बॅकवर्डचं ॲट स्टँड स्टील कंडिशन. त्यानंतर ॲट स्टँड स्टीलला जर फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रेजिस्टन्स विचारले तर लक्षात घ्यायचे, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यावर तयार होतात. फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रेजिस्टन्स, तर स्टँड स्टीलला फॉरवर्डचा रेजिस्टन्स आणि बॅकवर्डचा रेजिस्टन्स काय सेमच आहे, कारण स्लिप 1 असल्यामुळे आपण इथं कुठे स्लिपचा रोल प्ले झालेला आहे. ती नंतर आपण ज्यावेळेस नॉर्मल कंडिशन ऑपरेटिंगचे त्यावेळेस बघूया काय होते ती. फॉरवर्ड आणि बॅकवर्ड जे काही रेजिस्टन्स असणार आहे R2/2 आणि जे काही रिएक्टन्स असणार आहे तो पण काय असणार आहे, X2/2 सेमच असणार आहे फॉरवर्ड आणि बॅकवर्डचा रिएक्टन्स, कारण ते आपल्या डायग्रामवरून पण लक्षात येते. हा R2/2 आहे, हा फॉरवर्डचा आहे, ही इकडची सगळी जी ब्रांच आहे ही फॉरवर्डची आहे आणि ही जी ब्रांच आहे खालची ही बॅकवर्डची ब्रांच आहे, ही बॅकवर्ड आहे खालची ब्रांच. तर सिमिलरली जे काय मग तयार होणार आहेत फॉरवर्ड आणि बॅकवर्डचा टोटल जर इम्पिडन्स आपल्याला फाइंड आउट करायचा असेल तर टोटल इम्पिडन्स कसा, म्हणजे आता हे जर फॉरवर्ड आणि बॅकवर्डचा इझी सेम घेतला, फॉरवर्डचा घेतला सुरुवातीला R2/2 + J X2/2 आणि सिमिलरली बॅकवर्डचा पण काय येणार R2/2 + J X2/2. इन टर्म्स ऑफ जर मॅग्निट्यूड आपल्याला जर काढायचं असेल तर R2² + X2² / 2 फॉरवर्डचा आणि बॅकवर्डचा, आणि दोन्हीचं ॲडिशन केल्याच्यानंतर काय येणार आहे ॲक्च्युअली R² + X², जे काय फायनली जर टोटल विचारलं आपल्याला तर लक्षात ठेवायचं हे सिंगल मी काढलेलं आहे फॉरवर्ड आणि बॅकवर्डच्या बाबतीमध्ये. हे झालं स्टँड स्टीलच्या बाबतीत. आता तर नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशनला आहे मोटर, ज्यावेळेस मोटर ऑपरेट होते तर काय फरक पडतो लक्षात ठेवायचं. इथं स्टँड स्टील आणि याच्यामध्ये जो काय रेजिस्टन्स आहे याच्यामध्ये स्लिपनं काय होणार, डिवाइड होणार, लक्षात घ्यायचे. जो काय फॉरवर्ड आहे फॉरवर्ड फील्डला काय होणार आहे, डिवाइड बाय स्लिप येणार इथं.
आणि हे जे काही लक्षात घ्यायचं इथं 2s नाही आहे, 2 ऑलरेडी रेजिस्टन्सचा जो डिवाइड झाला आहे, हाफ रेजिस्टन्स घेतला आहे, हाफ रेजिस्टन्स आपण दोन्हीकडे डिवाइड करून घेतोय, हा त्याचा 2 आहे, तो स्लिपचा 2 नाही आहे. एक्झाम्पलमध्ये कॅल्क्युलेट करताना कधी कधी आपण चुकीनं तिथं 2 पण घेत असतो, लक्षात घ्यायचे. तर जो स्लिप फक्त यस आहे तिथं सुरुवातीला फॉरवर्डला. सिमिलरली जो काही रिॲक्टन्स आहे, रिॲक्टन्सला कुठली स्लिपने डिवाइड केला नाही, x2/2 ॲज इट इज असणार आहे. मग बॅकवर्डच्या बाबतीत काय लक्षात घ्यायचे, r2-2 हा ॲज इट इज असाल तसा जो होता तो, फक्त आपण डिवाइड कशाने केले 2 - s, म्हणजे 2 - s काही बॅकवर्डची जी स्लिप आहे ती बॅकवर्डची स्लिपने इथं डिवाइड केलेलं आहे. हे जे काय म्हणलं होतं आपण इथं बॅकवर्ड स्लिप काय असणार आहे, 2 - s असणार आहे, तिनं आपण काय केलं इथं डिवाइड केलं आहे, जो काय बॅकवर्डचा रेजिस्टन्स आहे त्याला, आणि रिॲक्टन्स ॲज इट इज असणार आहे. हे लक्षात घ्यायचे. म्हणजे फॉरवर्ड स्लिप काय आपली इथं आपण दाखवले, फॉरवर्ड स्लिप आहे s फॉरवर्ड स्लिप, आणि बॅकवर्ड स्लिप काय 2 - s आहे. ह्या 2 स्लिप झाल्या. त्यानंतर जे काय आता नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशनला जर आपल्याला याचे रेजिस्टन्स विचारले फॉरवर्ड आणि बॅकवर्ड, तर त्यावेळेस कसे काढणार आपण. फॉरवर्ड रेजिस्टन्स काय येणार आहे आपला डायरेक्टली, फॉरवर्ड रेजिस्टन्स आहे r2/2 × s डिवाइड बाय s मध्ये. तर लक्षात घ्यायचे r2/2 हा रेजिस्टन्स असणार आहे जो आहे तो, आणि फक्त आपण s न काय केलं त्याला डिवाइड केले. त्यानंतर फॉरवर्ड रिॲक्टन्स काय असणार आहे x2/2 आणि जो काय बॅकवर्ड रेजिस्टन्स असणार आहे हा लक्षात ठेवायचा आहे r2/2 2 - s r2/2 2 - s हे असणार आहे बॅकवर्ड रेजिस्टन्स. त्याच्यानंतर जे काही बॅकवर्ड रिॲक्टन्स आहे तो काय असणार आहे x2/2, एवढं लक्षात ठेवायचं. रिॲक्टन्स सेम असणारे, बाकीच्या कशात फरक पडणार फक्त रेजिस्टन्समध्ये, ऑपरेटिंग कंडिशनला स्टँडस्टिल कंडिशनमध्ये जो काय आपण स्लिपनं फक्त डिवाइड करतोय, तर स्लिप बॅकवर्ड स्लिप काय 2 - s आहे आणि फॉरवर्ड स्लिप काय s आहे, लक्षात ठेवायचं. मग आपल्याला झेड टोटल काय आपण फॉरवर्ड प्लस बॅकवर्डचा टोटल इम्पिडन्स ॲड केल्याच्यानंतर आपल्याला टोटल भेटणार आहे. तर मग झेड फॉरवर्ड काय असणार आहे, फॉरवर्डचा रेजिस्टन्स प्लस फॉरवर्डचा रिॲक्टन्स, बॅकवर्डचा काय बॅकवर्डचा रेजिस्टन्स प्लस बॅकवर्डचा रिॲक्टन्स, हे आपण ॲड केल्याच्यानंतर फायनली आपल्याला काय भेटणार आहे, टोटल इम्पिडन्स भेटणार आहे ॲट नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशन. याच्यावर आपल्याला डायरेक्टली कधी मागच्या ट्रान्सफॉर्ममध्ये पण याच्यावर एक्झाम्पल विचारलं होतं फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रेजिस्टन्सच्या याच्यावर, तर ते r2/2 2 - s लक्षात ठेवायचे. याच्या थ्रू आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आपल्याला हे किंमत देतील डायरेक्ट याच्या r2च्या, आणि त्याच्या थ्रू मग काढायला सांगणार की फॉरवर्ड रेजिस्टन्स आणि बॅकवर्ड रेजिस्टन्स नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशनला काय किंवा स्टँडस्टिल कंडिशनला काय असणार ते, किंवा स्टँडस्टिलचा आपल्याला सुरुवातीला जर फॉर एक्झाम्पल दिला आणि सांगितलं की नॉर्मल ऑपरेटिंग कंडिशनला काय असणार आहे, तर याच्यावरून पण आपण तो फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पुढचा पार्ट बघूयात. आपला पुढचा पार्ट काय, याच्यामध्ये सिंगल फेज इंडक्शन मोटरचा जे काही टॉर्क इक्वेशन तयार होतात लक्षात घ्यायचं. याच्यामध्ये जे काही मग फॉरवर्ड टॉर्क तयार होतो याच्यामध्ये तो काय असणार आहे I2² r2/s. तर हे I2 काय, जे काय रोटरचा जो काही करंट आहे तो घेतलेला आहे आपण I2² r2/s रेफर टू द रोटर जे काय करंट असणार आहे तो, आणि जो काय बॅकवर्ड टॉर्क आहे I2² r2 डिवाइड बाय 2 - s, म्हणजे इथं बॅकवर्डची स्लिप घेतली, इथं फॉरवर्डची आपण स्लिप घेतली, लक्षात ठेवायची. आता हा के काय आहे, तर के आपला 1/2π ns म्हणजे काय आपली सिंक्रोनस स्पीड आहे डायरेक्टली ती घेतलेली आहे आपण. तर इन टर्म्स ऑफ सिंक्रोनस वॅटमध्ये जर हा डायरेक्ट लिहिला तर केची आपण इथं काही किंमत पुट केली नाही, I2² r2/s आणि हा -I2² r2/2 - s, हे काय टॉर्क इक्वेशन झाली. त्याच्यानंतर जे काही टोटल टॉर्क आहे हा फॉरवर्ड प्लस बॅकवर्ड या दोघांचा सम केल्याच्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, टोटल टॉर्क भेटणार आहे सिंगल फेज इंडक्शन मोटरचा. हे झालं टॉर्कच्या बाबतीत. त्याच्यानंतर जे काही अप्रॉक्सिमेट आपल्याला जे काही कॅपॅसिटर लागणार आहे, आपल्याला माहिती आहे की सिंगल फेज इंडक्शन मोटर जे काही सेल्फ स्टार्ट नाही, ते सेल्फ स्टार्ट करण्यासाठी आपण काय करतो, जे काही मेन आणि ऑक्झिलरी वाइंडिंग फेज क्वाड्रेचरमध्ये आणण्यासाठी आपण काय करणार आहे, कॅपॅसिटर वापरणार. त्याची किंमत काय असणार, x जे काही ऑक्झिलरी वाइंडिंगचा रिॲक्टन्स प्लस ऑक्झिलरी वाइंडिंगचा रेजिस्टन्स इंटू मेन वाइंडिंगचा रेजिस्टन्स डिवाइड बाय मेन वाइंडिंगचा रिॲक्टन्स, या सगळ्यांचा रेशो घेऊन फायनली जे काही ॲड केल्याच्यानंतर आपल्याला XC भेटणार आहे. मग XC काय 1/2πfc जे काही रिक्वायर आहे आपल्याला, याच्यावर आपण काय करू शकतो, C ची किंमत आपण काढू शकतो. हा XC इकडं आणल्याच्यानंतर म्हणजे C 1/2π आणि हा XC इथं टाकल्याच्यानंतर जो काही C भेटणार आहे ते भेटणार. पण लक्षात घ्यायचं अप्रॉक्सिमेट फॉर्म्युला आहे, हे काय ॲक्युरेट फॉर्म्युला नाही, भेटण्याची व्हॅल्यू आपल्याला तो जवळपास आपल्याला नियर बायची व्हॅल्यू आपल्याला तो देऊ शकतो या फॉर्म्युल्यानं. त्यानंतर हे झालं टॉर्कच्या बाबतीत. त्याच्यानंतर काय, हे जे काही व्हेरियस डायग्राम तयार झाले आहेत याच्यामध्ये लक्षात घेऊ आपण. तर मेन वाइंडिंग इकडची काही जी काही मशीनची आहे ती मेन वाइंडिंग आहे, इकडची सगळी मेन वाइंडिंग आहे. लक्षात घ्यायचं जे काही मेन वाइंडिंग आणि ऑक्झिलरी वाइंडिंग, तर ऑक्झिलरी वाइंडिंगचा काय असणार आहे, हाय रेजिस्टन्स असणार आहे. मेन वाइंडिंगचा काय असणार आहे, लो रेजिस्टन्स असणार आहे. ऑक्झिलरी वाइंडिंगला हाय रेजिस्टन्स लो रिॲक्टन्स आणि मेन वाइंडिंगला काय हाय रिॲक्टन्स आणि लो रेजिस्टन्स असणार आहे, हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर जे काही कॅपॅसिटर आहे ते कॅपॅसिटर जसे कनेक्ट होतात तशा मोटरच्या टाईप तयार होतात. म्हणजे कॅपॅसिटर स्टार्ट ही बघूया आपण, की जी कॅपॅसिटर स्टार्ट दाखवली इथं. त्यानंतर दुसरी काय, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन मोटर आहे. इथं स्टार्टिंगला कॅपॅसिटर असणार, नंतर रनिंगला कॅपॅसिटर असणार नाही मोटरच्या. रनिंगला जे काही सेपरेट कॅपॅसिटर आहे तो दिला आहे आपण. हे जे काही आपल्या इथं सेंट्रिफ्युगल स्विच आहे, जो की 75 ते 80% आपली स्पीड झाली मोटरची, की आपोआप सेंट्रिफ्युगल स्विच काय होणार आहे, ओपन होणार आहे. हे झालं कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर रन. त्याच्यानंतर काही परमनंट कॅपॅसिटर मोटर असते, की जी काही त्याच्या याच्यामध्ये आपण जे काही मेन ऑक्झिलरी वाइंडिंग आहे त्याला सिरीजमध्ये कॅपॅसिटर दिलेला असतो, की तो परमनंट त्या मोटरमध्ये फुल टाईम ॲक्टिवेट असतो. त्याला म्हणणार आपण परमनंट कॅपॅसिटर स्टार्ट मोटर. हे झालं. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट बघूयात, जो की आहे आपला 3 फेज इंडक्शन मोटरच्या बाबतीत. तर 3 फेज इंडक्शन मोटरच्या बाबतीमध्ये लक्षात घ्यायचे आपल्याला जे काही EMF इक्वेशन आहे, जे सेम ट्रान्सफॉर्मर तशा टाईपमध्ये तयार होणार आहे. इथं पण 4.44 F5च्या जागी आपण EB टाकू शकतो, N2 × KW. KW म्हणजे वाइंडिंग फॅक्टर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे फक्त. हे झालं EMF इक्वेशन.
याच्यामध्ये हे N2 म्हणजे काय की आपले जे काही टर्न आहेत रेफर टू द रोटर हे घेतलेले आहेत आपण N2च्या फॉर्ममध्ये. याच्यामध्ये टॉर्क काय याच्यामध्ये दिलेला आपला टॉर्क इज इक्वल टू 180/2π/ns I2² R2/s. याच्यामध्ये R2 काय रेजिस्टन्स रेफर टू द रोटर. हे सगळ्या व्हॅल्यू घेऊन आपण काय केलं टॉर्क काढलाय मोटरचा. तर मग हे जे टॉर्क आहे त्याच्यावर लक्षात ठेवायचं आपल्याला शक्यतो टॉर्कवर डायरेक्टली एक्झाम्पल विचारण्यापेक्षा काय करतात जे काही रिलेशन फॉर्म होतात टॉर्कवर ते विचारतात. ते रिलेशन लक्षात घेऊयात आपण काय. या टॉर्कवरनं काय लक्षात येते या टॉर्कच्या रिलेशनवरनं जे काही फ्रिक्वेन्सी आहे फ्रिक्वेन्सी जर इन्क्रीज झाली जे काही मॅक्झिमम टॉर्क आहे मोटर डेव्हलप करणारी तो काय होणार डिक्रीज होणार आहे. ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होणार स्टार्टिंग टॉर्क पण काय होणार डिक्रीज होणार आणि जे काही स्लिप ॲट मॅक्झिमम टॉर्क असणार आहे जे काही स्लिप ज्या याला मॅक्झिमम टॉर्क फॉर्म होणार आहे ती पण काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. मग रिलेशन पहिलं आपलं काय फॉर्म झालं आहे जे काय स्टार्टिंग टॉर्क असणार आहे मशीनचा इंडक्शन मोटरचा इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी आहे. म्हणून हे रिलेशनवरचे फॉर्म झाले आहेत आपले सगळे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपण V/F रेशो काय ठेवला याच्यामध्ये कॉन्स्टंट ठेवला आहे त्याच्यानुसार काढतोय आपण सगळं. म्हणजे V/F रेशो इथं आपण ही व्हॅल्यू काय केली कॉन्स्टंट केली आहे. ॲक्च्युअली त्याचा स्क्वेअर आहे पण हे कॉन्स्टंट असल्यामुळे आपण काय म्हणणार आहे याची व्हॅल्यू काय त्यावेळेस आपल्याला इम्पॅक्ट करणार नाही. मग ज्यावेळेस काय टी स्टार्टिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी व्हेन V/F रेशो कॉन्स्टंट. मग ज्यावेळेस आता V/F रेशो कॉन्स्टंट नाही मग त्या कंडिशनला काय होणार आहे मग V कॉन्स्टंट आहे आणि जर F व्हेरिएबल असेल आपलं म्हणजे V कॉन्स्टंट आणि F व्हेरिएबल असणार त्या कंडिशनला काय टी स्टार्टिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द F क्यूब येणार. म्हणजे हे रिलेशन काय बदलणार म्हणजे Fच्या क्यूबला इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये रिलेशन असणार आहे स्टार्टिंगचं ज्यावेळेस V/F रेशो कॉन्स्टंट नाही त्या कंडिशनला. आणि जर V व्हेरिएबल असेल आणि F कॉन्स्टंट असेल V व्हेरिएबल आणि F कॉन्स्टंट त्या कंडिशनला जे काही स्टार्टिंग टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द व्होल्टेज स्क्वेअर. याच्यावर डायरेक्टली क्वेश्चन फॉर्म होतात. म्हणजे सुरुवातीला सांगतात की स्टार्टिंग टॉर्क एवढा होता ज्यावेळेस V/F रेशो एवढा होता आणि V/F रेशो बदल झाल्याच्या नंतर त्यावेळेस विचारतात काय चेंज होईल. तर मग त्यावेळेस आपल्याला हे जे रिलेशन आहेत हे सगळे रिलेशन इम्पॉर्टंट ठरतात. त्यानंतर जे काही मॅक्झिमम टॉर्क आहे जे काही मोटर मॅक्झिमम टॉर्क डेव्हलप करेली इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी स्क्वेअर. जे काही फ्रिक्वेन्सी त्याच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे जे काही मॅक्झिमम टॉर्क मशीन डेव्हलप करते आपली इंडक्शन मोटर डेव्हलप करते तो. म्हणजे टी मॅक्स आपल्याला मग कसा देणार आहे आपण तर टी मॅक्स इज इक्वल टू 3/ω/V²/2x2 3/ω/V²/2x2. त्याच्यात लक्षात ठेवायचं जे काही मॅक्झिमम टॉर्क आहे इट इज इंडिपेंडंट ऑफ आर आहे. म्हणजे रेजिस्टन्सचा कुठंही याच्या फॉर्म्युल्यामध्ये संबंध आलेला नाही. मग कधी कधी विचारतात जे काही आपल्याला माहिती आहे की मॅक्झिमम टॉर्क जर डेव्हलप करायचं असेल तर आपण काय म्हणतो की मशीनमध्ये आपल्याला एक्स्ट्रा रेजिस्टन्स रोटरमध्ये कनेक्ट करावं लागेल जर स्लिप रिंग इंडक्शन मोटर असेल तर. पण लक्षात ठेवायचं मॅक्झिमम टॉर्क आपल्याला काय भेटणार आहे इंडिपेंडंट ऑफ रेजिस्टन्स भेटणार आहे. म्हणजे मॅक्झिमम टॉर्कची व्हॅल्यू आपण जी चेंज करू शकतो ती डिफरंट रेजिस्टन्सला डिफरंट येणार आहे. पण जे त्याचे जे फॉर्म्युला आहे मॅक्झिमम टॉर्कचा त्याच्यामध्ये कुठंच रेजिस्टन्सचा संबंध नाही. त्याच्यामुळे याच्यावर पण एक्झाम्पल फॉर्म होतात की मॅक्झिमम टॉर्कला याच्यात रेजिस्टन्सचा म्हणजे काय रोल प्ले करतो तर लक्षात ठेवायचं कुठलाही रोल प्ले करणार नाही मॅक्झिमम टॉर्कच्या कंडिशनला. म्हणजे टॉर्क जे ऑप्टेन व्हायले त्याच्या व्हॅल्यू आपण बदलू शकतो व्हेरियस कंडिशनला व्हेरियस रेजिस्टन्सला. पण जे काही मेन टॉर्क येणार आहे आपलं फायनली ज्यावेळेस आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्याच्यानंतर त्यामध्ये आर कुठंच नसणार आहे. त्यानंतर काय जे काही पॉवर इनपुटचे जे काही इक्वेशन आपल्याला भेटतं त्याच्यावरून हे व्हेरी इम्पॉर्टंट आहे. यावर 3 फेज इंडक्शन मोटरचे किंवा कुठला पण इंडक्शन मोटर जर आपण बघितली जे सगळे एक्झाम्पल जवळपास सॉल्व होतात आणि हे जे रिलेशन याच रिलेशनवर आता पण कुठल्या पण एक्झाममध्ये मॅक्झिमम हे विचारलेले आहेत क्वेश्चन. तर पहिलं काय की जे काही रोटर इनपुट रोटर लॉस आणि रोटर आउटपुट आहे याचं रिलेशन कसं तयार झालं तर जे काही रोटरला इनपुट येणार आहे ते कसे येणार आहे बघूत आपण. पॉवर इनपुट टू द स्टेटर पॉवरला काहीतरी इनपुट आली काहीतरी किलोवॅटमध्ये 10 किलोवॅट त्याच्यामधून समजा 2 किलोवॅट आपण जे काही कॉपर लॉसेस व्हायले स्टेटरमध्ये ते जर मायनस केली तर जी काही उरलेली पॉवर आहे ती काय असणार आहे रोटरला भेटणार आहे. तिला आपण एअर गॅप पॉवर पण म्हणतो. मग ती जी पॉवर येणार आहे तर ती काय करणार आपण कॉपर लॉस मायनस करून फॉर एक्झाम्पल 10 किलोवॅट इनपुट आहे 2 किलोवॅट कॉपर लॉस झाली तर जे काय 8 किलोवॅट उरायली ती येणार आहे रोटरला फायनली. मग इथून पुढचं आपलं रिलेशन तयार होतं. तर कधी कधी काय करतात स्टेटरला इनपुट देतात आपल्याला इतकी पॉवर स्टेटरला इनपुट हे सांगतात स्लिपच्या व्हॅल्यू देतात आणि मग आपल्याला एक तर रोटर लॉस विचारतात किंवा रोटर आउटपुट विचारतात. तर मग यावरून आपल्याला लक्षात येईल की हे त्याच्यासाठी हे रिलेशन व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तर मग पहिल्यांदा काय की रोटर इनपुट इज टू रोटर लॉस इज टू रोटर आउटपुट इज इक्वल टू 1:s/1 - s. या रिलेशननं आपण कुठली पण व्हॅल्यू काढू शकतो. फॉर एक्झाम्पल रोटर इनपुट दिले आपल्याला रोटर आउटपुट काढायचे तर काय करायचं रोटर इनपुट बाय रोटर आउटपुटचा आपण जर रेशो घेतला म्हणजे 1/1 - s हा रेशो येणार. मग याच्यामध्ये बाकीच्या व्हॅल्यू आपण पुट करायच्या जी व्हॅल्यू अननोन आहे ते आपण याच्यातून कॅल्क्युलेट करू शकतो या रिलेशननं. त्याच्यानंतर जे काय पुढचा पार्ट तयार होते त्याच्यामध्ये आपण मेकॅनिकल मॉडेल बनवणार ज्यावेळेस इलेक्ट्रिकल मॉडेल बनवणार मेकॅनिकल टू. मग त्यावेळेस आपण कसं करणार तर जे काही मेकॅनिकल लोड मॉडेल करणार आपण शाफ्टवर जे काही लोड पडतो तर ते इलेक्ट्रिकल लोडमध्ये तर ते कसं करणार हे R2-1/s - 1 R2-1/s - 1 म्हणजे काय R2- काय जो काय रेजिस्टन्स आहे स्टेटरचा रेपर टू द रोटर आहे आणि ही स्लिप आहे आपली जे काही 1/s मधून आपण ते मायनस केले. तर मग हे रिलेशन आता याच्यातून कसं लक्षात घ्यायचं हे जर फॉर्म्युला लक्षात जरी ठेवायचं असेल तर लक्षात घ्यायचं याच्यामध्ये ज्यावेळेस मोटर स्टँड स्टील आहे म्हणजे कुठलाही लोड नसणार आहे याच्यावर आपल्या शाफ्टवर त्यावेळेस स्लिपची व्हॅल्यू काय असणार आहे 1 असणार आहे. तर 1 - 1 0 येणार म्हणजे फायनली टोटल जे काही लोड आहे ते काय येणार आहे 0 येणार आहे ज्यावेळेस मोटर स्टँड स्टील कंडिशनला आहे. यावरून लक्षात ठेवू शकतो. म्हणजे कधी कधी कन्फ्युजन कसं होते 1/s आहे का s/1 आहे म्हणजे s - 1 आहे असं लक्षात येत नाही एकदम आपल्याला एक्झाममध्ये. तर त्यावेळेस लक्षात घ्यायचे 1/s - 1 आहे आपण या कंडिशनला हे लक्षात घेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा पार्ट बघूयात आपण. रोटरला जी काही इनपुट आपली पॉवर येणार आहे ती काय असणार आहे एअर गॅप पॉवर आपण त्यालाच काय म्हणणार एअर गॅप पॉवर पण म्हणणार. मग ती किती येणार आहे 3I2² R2/s म्हणजे याच्यावर पण कधी कधी डायरेक्टली एक्झाम्पल विचारतात की एअर गॅप पॉवर किती असणार आहे 3I2² R2/s.
तर मग हे जे काही दिलेले व्हॅल्यू येतात 3i2² R2 ह्या आपल्याला डायरेक्टली क्वेश्चनमध्ये दिलेलं असणार, मग त्याच्या थ्रू आपण डायरेक्टली एअर गॅप पॉवर काढू शकतो. त्यानंतर दुसरं काय, पॉवर इज इक्वल टू T ओमेगा हे एक फॉर्म्युला आपल्याला माहिती युनिव्हर्सल फॉर्म्युला आहे, आणि पॉवर इज इक्वल टू काय √3 VI cos pi हे वेरियस फॉर्म्युले. तर लक्षात घ्यायचं याच्यात आपल्याला जे काय रोटरला जर रेफर केलं प्रत्येक कंडिशन, त्याच्यामध्ये काय जे काय आपण याच्यामध्ये एक एक पार्ट काढणार आहे तर ते सगळा आपला स्लिपवर डिपेंड असणार आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल स्टेटर फ्रिक्वेन्सी एफ आहे आणि आपल्याला रोटर फ्रिक्वेन्सी विचारली एफ डॅश, तर काय असणार, तर एस इंटू एफ असणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. सिमिलरली जर स्टेटरचं व्होल्टेज आपल्याला काहीतरी ई दिलेलं आहे सुरुवातीला एस स्लिप असताना, तर मग रोटरचा व्होल्टेज काय एस इंटू ई असणार आहे. तर सगळे जे काही फॅक्टर आहे त्याचे असे बदलत जातात. जो काही स्टेटरचा करंट आय असेल, रोटरचा करंट काय असणार एस इंटू आय, याचे जे काही वेरियस फॅक्टर आहेत हे बदलत जातात याच्यामध्ये आपल्या इन टर्म्स ऑफ रोटरमध्ये. त्यानंतर रोटरचं डेव्हलप निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी, तर मग त्यावेळी जर निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा निगेटिव्ह सिक्वेन्स रोटर फ्रिक्वेन्सी जर आपल्याला काढायची असेल त्या कंडिशनला, तर ती किती येणार आहे, एफ डबल डॅश इक्वल टू 2 - s इंटू एफ, निगेटिव्ह सिक्वेन्स रोटर फ्रिक्वेन्सी जर विचारली तर. त्यानंतर पुढचा पार्ट काय याच्यामध्ये, टू प्रोड्यूस अ टॉर्क रिलेटिव्ह मोशन शुड बी 0. जे काही मशीनमध्ये टॉर्क प्रोड्यूस होते कुठल्या पण, तर ते काय की जे काही रिलेटिव्ह मोशन असते मशीनमध्ये स्टेटर आणि रोटरच्या एमएमएफमध्ये होणार, ते काय पाहिजे 0 पाहिजे. म्हणजे जे काय रोटरची एमएमएफची स्पीड आणि स्टेटरची एमएमएफची स्पीड आहे ती काय पाहिजे, सेम पाहिजे. तरच काय होणार, कुठली पण मशीन टॉर्क डेव्हलप करणार. म्हणजे स्टेटर अँड रोटर मॅग्नेटिक फील्ड स्टेशनरी विथ रिस्पेक्ट टू इच अदर. म्हणजे हे वरचं जे काही एक्झाम्पल आपल्याला कशामुळे लक्षात येते, दोन्ही काही फील्ड आहेत सेम येणं फिरता आहेत आपल्याला, त्याच्यामुळे ते काय असणार आहे स्टेशनरी इच, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू इच अदर दोन्ही पण काय असणार आहे त्या स्टेशनरी असणार आहे, तेवढं लक्षात घ्यायचं. पण ज्यावेळेस रोटर आपण बघतो, तो रोटरला म्हणजे मग स्लिप जी फॉर्म होते, स्लिप कशामुळे फॉर्म होते, जे काही रोटरचा इनर्शिया आहे, ते इनर्शियामुळे काय होणार आहे की रोटर जी काही आपली सिंक्रोनस स्पीड आहे त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार, पण सिंक्रोनस स्पीडनं फिरू शकणार नाही. का, कारण त्याचा एक पर्टिक्युलर इनर्शिया असल्यामुळे तो ती स्पीड घेऊ शकत नाही. म्हणजे काय स्लिप तयार होते, त्याच्यामुळे तो काय असणार, तेवढ्या स्लिपनं मागं असणार आहे आपल्या ओरिजिनल स्पीडपेक्षा. म्हणजे जे काय आपल्याला एन एस आपण फाइंड आउट करतो, एन एस इक्वल टू आपण 120f/φ काढले. त्यानंतर एनआर काय असणार आहे, आपल्याला माहिती आहे की एनआर जी असते आपली टोटल स्पीड ती काय असणार आहे आपली 1 - s इंटू एन एस असणार आहे. त्याच्यातून काय होणार आहे, आपण जी काही सिंक्रोनस स्पीड आहे त्याच्यामधून आपण काय करणार, स्लिपनं जेवढी स्लिप स्पीड मायनस केल्यानंतर जी काय आपली फायनली भेटणार आहे ती आपली काय असणार आहे, जी काय रोटरची स्पीड असणार आहे ती भेटत असते आपल्याला. म्हणजे काय मग त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपल्या याच्यामध्ये स्लिप ॲट द मॅक्झिमम टॉर्क. ज्यावेळेस आपल्याला मॅक्झिमम टॉर्क भेटायला त्यावेळेस स्लिप काय असणार आहे मशीनची R2/x2. हे जे काय R2/x2 आहे, तर हे लक्षात घ्यायचे मॅक्झिमम टॉर्क आणि स्लिपचे हे ज्यावेळेस आपण स्लिप रिंग इंडक्शन मोटर वापरतो त्याच कंडिशनला हे आपल्याला पॉसिबल ठरतात. कारण आपण जे काही स्क्विरल केज इंडक्शन मोटर म्हणणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपण रेजिस्टन्स चेंज करू शकत नाही. फक्त म्हणजे काय स्लिप रिंग इंडक्शन मोटर असेल त्याच्यामध्ये आपण रेजिस्टन्स रोटरचा चेंज करू शकतो. म्हणजे हे काय असणार आहे R2/x2 असणार आहे. आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त मॅक्झिमम टॉर्क किती S = 1 ला पण भेटू शकतो. तर मग यावेळेस काय येणार आहे, R2 = x2, S = जर आपण 1 पकडलं त्या कंडिशनला हे ना. संदर्भ पुढचा पार्ट बघूया. आपला जो काही नेक्स्ट पार्ट आहे तो आहे टॉर्क आणि स्पीड याची कॅरेक्टरिस्टिक्स इंडक्शन मशीनला. त्याला आता लक्षात घ्यायचं याच्यामध्ये जे काही 3 रिजन याच्यामध्ये तयार होतात. पहिलं काय आपल्या याच्यामध्ये जे काही मोटरिंग रिजन आहे पहिलं, त्याच्यानंतर दुसरा आपण म्हणू शकतो हे ब्रेकिंग रिजन आहे, आणि थर्ड काय आपलं हे जनरेटिंग रिजन आहे. हे 3 रिजन तयार झाले. तर लक्षात घ्यायचं आता इकडून काय झाली 0 स्लिप आहे, 0 टू इकडं मॅक्झिमम व्हॅल्यू 1 पर्यंत स्लिप गेली आहे या एवढ्या रिजनमध्ये. पर्टिक्युलर आपण जर पाहिलं हा एवढा रिजन, तर त्याच्यामध्ये स्लिप काय झाली आहे 0 टू 1 पर्यंत गेली आहे. तर आता याच्यामध्ये काय होते सुरुवातीला लक्षात घ्यायचं 0 टू 1 जाताना इथे स्लिप 0 आहे सुरुवातीच्या कंडिशनला. जशी जी स्लिप वाढत जाणार मोटरची स्पीड जशी तशी वाढणार तशी, तर मग लक्षात घ्यायचं एक लिनियर रिजन फॉलो झाले. तर म्हणजेच काय की ॲट लो स्लिप रिजन एक पर्टिक्युलर व्हॅल्यूला टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्लिप आहे. लो स्लिप रिजनला म्हणजे पर्टिक्युलर इथपर्यंत लक्षात घेऊ शकतो आपण. मग इथून काय झाले जशी जशी परत स्लिपची व्हॅल्यू वाढत जाईल, एक कडे जात राहील, तसं तसं काय होणार आहे जे काही हे जे टॉर्क आहे आपला तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्लिप होणार. म्हणजे हाय स्लिप रिजनला इथून काहीतरी एक पर्टिक्युलर फॉर एक्झाम्पल 0.33 व्हॅल्यूपर्यंत आपण आलो आहे, आणि तिथून पुढे जसं जसं पुढे जाणार मग इथं काय होणार, जशी जशी स्लिपची व्हॅल्यू वाढत गेली आहे तसं तसं काय झाले, जशी स्लिप अप्रोचेस टू 1 हाय स्लिप रिजनमध्ये टॉर्क इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्लिप. इथं आपण बघू शकतो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द टॉर्क काय स्लिपला रिलेशन दाखवते या डायग्राममधून. हे झालं ज्यावेळेस मोटरिंग रिजन आहे मोटरचं त्यावेळेस आपण पाहतोय. त्यानंतर एकदा एक पर्टिक्युलर व्हॅल्यू गेल्याच्यानंतर आता बघूयात ब्रेकिंग रिजनला काय होणार आहे. ब्रेकिंग रिजनला काय होणार, स्लिप काय होणार एकपेक्षा पण जास्त व्हॅल्यू होणार स्लिपची त्या कंडिशनला ब्रेकिंग रिजनला. मग त्यावेळेस एस काय असणार, स्लिप आपली ग्रेटर दॅन 1 असणार आहे, मोर दॅन 1 स्लिप असणार आहे, आणि त्या कंडिशनला आपण मोटर काय करणार ॲज अ ब्रेकिंग टॉर्क डेव्हलप करणार आणि काय करणार आहे मोटरची स्पीड कमी कमी होत जाणार. लक्षात घ्यायचं आहे इथं म्हणजे ज्यावेळेस आपली काय होणार आहे टॉर्क आपला त्या कंडिशनला काय असणार आहे ब्रेकिंग टॉर्क म्हणून अप्लाय होणार आहे मशीनवर. हे झालं ब्रेकिंग आणि मोटरिंगच्या बाबतीत. आता सेम जनरेटिंगच्या बाबतीत काय होणार आहे, इथं पण काय लिनियर रिजननं जवळपास वाढत जाणार, आणि पण यावेळेस काय निगेटिव्ह हे होणार आहे आपल्याला लक्षात घ्यायचे. तर निगेटिव्ह स्लिप असल्यामुळे काय आहे तर निगेटिव्ह स्लिप एक पर्टिक्युलर इन्स्टंट पण जाणार, पुन्हा तिथून वाढत जाणार सेम. तर मग इथं काय स्लिपची कंडिशन काय असणार आहे लेस दॅन 0 असणार आहे, म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू असणार आहे. स्लिप निगेटिव्ह म्हणजे काय, जी काय रोटरची स्पीड आहे इथं स्लिप निगेटिव्ह म्हणजे रोटरची स्पीड आपल्याला काय दाखवते जास्त दाखवते जे काय आपला सिंक्रोनस स्पीड आहे याच्यापेक्षा. म्हणून या कंडिशनला काय होणार आहे मशीन ॲज अ जनरेटर म्हणून वर्क करणार, त्याला आपण काय म्हणणार आहे इंडक्शन जनरेटर म्हणणार. म्हणून काय होणार आहे या कंडिशनला जो काही येणार आहे रोटेटिंग स्पीड आहे रोटरची जी स्पीड आहे ती हायर असणार एनएसपेक्षा. लक्षात घ्यायचं हा आपला ॲज अ इंडक्शन जनरेटर म्हणून वर्क करणार त्या कंडिशनला आपली जी काही इंडक्शन मोटर आहे ती. हे झालं टॉर्क स्पीडच्या बाबतीत. म्हणजे याच्यावरून काय काय आपल्या लक्षात आले
जे काही आता मॅक्झिमम टॉर्क आपला मशीन मॅक्झिमम कधी डेव्हलप करू शकते, तर ही जी आपण कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती ही याच्यावरून आपल्या लक्षात येते. आपण कशी चेंज करणार, प्रत्येक रेजिस्टन्स टाकून हे जे काही टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक ती चेंज होत जाते प्रत्येक रेजिस्टन्सनुसार. जसं आपण रेजिस्टन्स टाकल तशी टॉर्क स्लिप कॅरेक्टरिस्टिक्स आपली प्रत्येकाची चेंज होत जाणार. तर मग मॅक्झिमम टॉर्क आपल्याला कधी भेटणार आहे, R2/x2 = 1, म्हणजेच काय R2/x2 ही कंडिशन रीच झाल्याच्यानंतर. हे झालं आपलं टॉर्क स्लिपच्या कॅरेक्टरिस्टिक. आता सेम आपण हे जर बघितलं कशासाठी, जर लिनियर इंडक्शन मोटर असेल आणि त्याची जर सिंक्रोनस स्पीड जर काढायची असेल, लिनियर इंडक्शन मोटर डायरेक्टली एक्झाम्पल विचारतात कधी कधी, सिंक्रोनस स्पीड ऑफ लिनियर इंडक्शन मोटर काय असणार आहे, तर 2W × F. तर हे W काय याच्यामध्ये तर पिच फॅक्टर असणार आहे जे काही लिनियर इंडक्शन मोटरचा, म्हणजे हे जे आपण रोटेटिंग म्हणलो होतो असा रोटर, तर लिनियर इंडक्शन मोटरला काय असणार आहे, हा जो स्टेटर आहे आपला, हा स्टेटर कसा असणार, असा रेल्वे ट्रॅकसारखा लिनियर असणार आहे आणि याच्यावर हा काय असणार आहे, जे काही रोटर असणार आहे ते असं वापरणार आहे. जे काय आपण मॅग्नेटिक लिव्हिएशन म्हणतो, जे काही मशीन आपण ऑपरेट करतोय त्यासाठी लिनियर इंडक्शन मोटरचा वापरतो. तर मग हे जे काही F आहे फ्रिक्वेन्सी, W काय पिच फॅक्टर आहे आणि हा 2 कॉन्स्टंट, म्हणजे 2WF हे काय असणार, लिनियर इंडक्शन मोटरची सिंक्रोनस स्पीड असणार आहे. हे लक्षात घ्यायचं जर लिनियर इंडक्शन मोटरबद्दल विचारलं तर. त्यानंतर जे काय आता स्लिप वेगवेगळ्या याच्यात फॉर्म होतात हार्मोनिकला, त्या बघूयात आपण काय आहेत. तर स्लिप ड्यू टू व्हेरियस टाईम हार्मोनिक, जर टाईम हार्मोनिकनं जर जे काही स्लिप फॉर्म झाले तर ते कसे असणार. फॉर एक्झाम्पल आता इथं बघूयात पहिल्यांदा फिफ्थ हार्मोनिक आर अपोजिट रोटेटिंग ॲज अ फंडामेंटल हार्मोनिक. मशीनमध्ये जे काही फिफ्थ हार्मोनिक आहेत हे फंडामेंटल हार्मोनिकच्या काय असणार आहे, अपोजिट रोटेटिंग असणार आहे. आणि ती जी स्लिप तयार करणार आहे त्या कंडिशनला ती काय असणार आहे, -5ns -nr अपॉन -5ns. आपल्याला माहिती स्लिप = ns - nr / ns असते आपलं. त्याच्यामध्ये फक्त काय जे काही सिंक्रोनस स्पीड तयार होणार आहे ती फिफ्थ हार्मोनिकमुळं ती 5 ने मल्टिप्लाय झाली आहे आणि जी काही रोटेटिंग स्पीड ती सेम असणार आहे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. फक्त याच्यात काय येणार, मायनस येणार फिफ्थ हार्मोनिकला. त्यानंतर सेवन्थ हार्मोनिक जो आहे इज रोटेटिंग ॲज अ सेम डायरेक्शन ॲज अ फंडामेंटल, म्हणजे जे सेवन्थ हार्मोनिक आहे तो फंडामेंटलला सेम असतो. त्याच्यामुळे काय येणार, त्याची स्लिप काय येणार आहे, 7ns - nr अपॉन 7ns. हे लक्षात घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण सेवन्थ हार्मोनिक. हे लक्षात घ्यायचं हे टाईम हार्मोनिक आहे. टाईम हार्मोनिकच्या बाबतीत आपण बघतोय तर टाईम हार्मोनिकमध्ये काय फक्त स्लिपमध्ये चेंज व्हायला आहे आपल्या टाईम हार्मोनिकला. आता हे जर काय असतील आपले स्पेस हार्मोनिक असतील तर स्पेस हार्मोनिकमध्ये काय बदल पडणार आहे, तर स्पेस हार्मोनिकमध्ये मल्टिपल पोल तयार होतात मशीनमध्ये. तर स्पेस आता फॉर एक्झाम्पल फिफ्थ हार्मोनिक जर तयार झाला स्पेस हार्मोनिक तर 120F/5P 5 टाइम्स ऑफ ओरिजिनल जे पोल असतील त्याच्यात तयार होणार आहेत. सेवन्थ हार्मोनिक जर तयार झाला त्या कंडिशनला NS काय होणार आहे आपला 120F/7P, म्हणजे 7 टाइम्स ऑफ जे काही आपले ओरिजिनल पोल असणार आहेत त्याच्या 7 टाइम्स तयार होणार आहेत ड्यू टू द स्पेस हार्मोनिक. म्हणजे जे काही स्पेस हार्मोनिक हॅव मल्टिपल पोल्स, मल्टिपल RMF आणि मल्टिपल टॉर्क स्पेस हार्मोनिकला. आणि जे काही टाईम हार्मोनिक असतात लक्षात घ्यायचं, टाईम हार्मोनिकला फक्त काय जे हे आहे आपली स्लिप आहे, स्लिपमध्येच फक्त चेंज होतं. तर हे जे काय आहे ते इंडक्शन मशीन आणि आपण ट्रान्सफॉर्मरचं बघितलं, आपण प्रिसाईज वेमध्ये बघण्याचा प्रयत्न केला. आणि हे जो पार्ट आहे याच पार्टवर कुठल्या पण एक्झाममध्ये क्वेश्चन फॉर्म झाले इथं. तर हे जर एवढा पार्ट जर आपण परफेक्ट केला तर याच्यातलं कुठलंही जे एक्झाम्पल आलं तर आपण सॉल्व्ह करू शकतो. थँक्यू.